त्याचे घरी वेदांत वाहते पाणी, वेदांमधला भेद बाहेर काढून या महाराष्ट्रामध्ये विद्रोहाचा झेंडा ज्या संतांनी फडकविला ते छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक गुरु जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज। याच संत परंपरेतल्या तमाम वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, शाक्त संप्रदाय, शैव संप्रदाय या तमाम संप्रदायातल्या तमाम संतांना या ठिकाणी वंदन करतो। आपल्या अंजनगाव नगरीचं आराध्य दैवत कर्मयोगी संत रूपलाल महाराज हे सुद्धा याच वाटेचे वाटसरू आहे। त्या संतांना सुद्धा मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य संकल्पिका, राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता, आद्य स्वातंत्र्य देवता मासाहेब जिजाऊ हे स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी लिहिलं, पेललं, प्रत्यक्ष साकार केलं ते कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। लढाया या केवळ तलवारीच्या भरोशावर जिंकता येत नाहीत किंवा माणसं कापून जिंकता येत नाही, तर त्या काळातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान हे आपल्या समाजाकडे असलं पाहिजे। हे सर्वात पहिल्यांदा ज्या माणसाने ओळखलं आणि वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण, नायिकावेद, नक्षिका, सातशतक यासारखे 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथाची निर्मिती करणारे खऱ्या अर्थाने साहित्य सम्राट, स्वराज्य रक्षकच आमच्या स्वराज्याचे धाकले धणी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी, महाराणी येसुराणी, शिवकुळातल्या तमाम महामानवांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा अर्पण करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा सर्वात पहिल्यांदा शोध रायगडावरती जाऊन ज्या द्रष्टा पुरुषांनी घेतला आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ज्या माणसाने सांगितलं की अविद्येमुळे माणसाचं काय होऊ शकतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि पहिली शिवजयंती साजरी केली, शिव मेळावे सुरू केले, मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुपदाचा वाद एका वाक्यात ज्यांनी निकालात काढलेला होता ते क्रांतिबा ज्योतिबा फुले। सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे। हे सद्भावाचं पर्जन्य निर्माण झालं पाहिजे, स्त्री पुरुष यांच्यामधली विषमता संपली पाहिजे, चराचर सृष्टीमध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि म्हणून ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी त्यांची पूर्णांगिनी सावित्रीमाई इसवी सन 1902 मध्ये सर्वात पहिल्यांदा या देशामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे करवीर संस्थांचे अधिपती, राजा अधिक ऋषी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते राजश्री छत्रपती शाहू महाराज, संघर्ष शिरोमणी, क्रांतीसूर्य, भारतरत्न, बोधिसत्व, नॉलेज ऑफ सिम्बॉल यासारखी अनेक विशेषणं ज्या माणसाकरता अपुरी पडतात ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील आणि या शृंखलेतल्या उदात्त मानवी मूल्य उराशी कवटाळून तुम्हा सर्वांच्या कोटकल्याणाकरता ज्यांनी म्हणून स्वतःची संपूर्ण हयात खर्च घातली त्या सर्व महामानवांच्या चिरंतर स्मृतींना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं सन्माननीय प्रज्ञामंच, शिवविचार मंच या प्रज्ञामंचाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या तालुक्याचे मराठा सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्रीवश्री गोंडसर सर, नुकतेच ज्यांचं प्रास्ताविक आणि त्या प्रास्ताविकातल्या प्रत्येक शब्दात्मक विद्रोह आपण ऐकत होतो त्या आदरणीय शिवश्री डॉक्टर राजेंद्र कोकाटे सर, देविदास भाऊ नेमाडे, आदरणीय विवेक भाऊ, आदरणीय राजू भाऊ, आदरणीय सतीश भाऊ लोणकर, शिवश्री डॉक्टर मोहम्मद साकिब मोहम्मद सादिक, श्रीवश्री निलेश भाऊ डगे, रोहित भाऊ फरकाडे, धर्मराज शिरोळे, वैभव खारोळे। कुटुंब रंगलं काव्यात नावाचं एक नाटक विसुभाऊ बापटांचं होतं, पण कुटुंब रंगलं प्रबोधनात असं एक कुटुंब या गावामध्ये वास्तव्याला आहे। आमचे काका समोर बसलेले आहेत, आमचे प्रेमदादा नागपूरमध्ये प्रबोधन करतायत, आमच्या ताई या प्रज्ञामंचावरती आहेत, त्या आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा सीमाताई बोके, प्रियाताई, राजूभाऊ टाक आणि आमची बहीण, आमची सन्मित्र या ठिकाणी सुंदर असं संचालन करत असली कुमारी वैष्णवी हागोणे आणि या ठिकाणी ज्यांना आपण नुकतंच शिवसुमनांजली अर्पण केली ते उमेश भाऊ टाक, या सर्वांचं स्मरण करतो, या मान्यवरांचं वंदन करतो आणि या ठिकाणी प्रबोधनाला सुरुवात करतो। आज या प्रज्ञामंचावरती प्रबोधनाकरता आणि जो विषय ठेवलेला आहे तो आहे बहुजन महामानवाच्या बदनामीचे षडयंत्र आणि आपल्या जबाबदाऱ्या। कोकाटे सर बरंच काही बोलत होते आणि फार मार्मिक आणि महत्वाचं बोलत होते। मला आनंद प्रचंड होतोय या ठिकाणी आल्यानंतर आणि आपल्या सर्वांची उपस्थिती, इतकं सुंदर विहंगम असं दृश्य डोळ्याने दिसतंय, समोर सगळी महामानव आहेत आणि महामानवाच्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं विचारपीठावरती बसलेली आहे, महामानवांच्या विचारांचं रसग्रहण करण्याकरता सगळी श्रोते मंडळी बसलेली आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या छाव्यांनो
जिजाऊ रमाई सावित्री अहिल्या राणींच्या हिरकण्यांनो, तुम्हा सर्वांना सुद्धा प्रवीणचा सलाम, प्रणाम, नमस्कार. जय जिजाऊ, जय ज्योती, जय सावित्री, जय भीम, जय संविधान. आपणा सर्वांचं मनापासून खरंच खूप खूप अभिनंदन. कारण तालुक्याच्या ठिकाणी एवढे भव्य दिव्य आणि सुंदर असं आयोजन आपण सर्वजण करतात. एक विहंगम असं दृश्य, आणि बालकांपासून तर पालकांपर्यंत नातवंड बसलेली आणि आजोबा सुद्धा बसलेलं आहे, असं हे प्रबोधनाचं पर्व मला दिसत आहे. आणि असं चित्र कुठे पाहायला भेटत नाही. हे या करता कारण मराठा सेवा संघाचं बीज या मातीमध्ये पडलं, त्याचा वटवृक्ष झाला, वटवृक्षाच्या फांदी खाल्या आल्यात आणि त्याची आता वहिवाट झालेली आहे. या वाटेवरनं आपण सर्वजण निघालेले आहेत. प्रबोधनाचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि त्यातल्या त्यात मला वाटतं मधुकरराव मेहकरे साहेबांची जन्मभूमी सुद्धा याच तालुक्यामध्ये आहे. आमचे ते मार्गदर्शक आहे. आपण सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या संदर्भातलं संशोधन करण्याकरता मधुकरराव मेहकरे साहेबांनी नागपूर या ठिकाणी, या भारताचं खऱ्या अर्थाने सेंटर आहे नागपूर, बळीराजा संशोधन केंद्र, कोट्यावधी रुपयाची एक इमारत तुम्हा सर्वांच्या संशोधनाकरता, बहुजन महामानवांचा वास्तववादी इतिहास त्याचं अध्ययन करण्याकरता, त्या ठिकाणी प्रशिक्षण कॅडर कॅम्प चालवण्याकरता एक मोठी वास्तू त्या ठिकाणी उभी केली. आणि आता सिंदखेड राजाचं सुद्धा एक सुंदर रूप आपल्या डोळ्यासमोर आणण्याकरता अथक प्रयत्न श्री मधुकरराव मेहकरे साहेब करतायत. आणि त्यांची सुद्धा जन्मभूमी आपल्याच तालुक्यातली हे मला इथे आल्यानंतर कळलं. तर ही सगळी या माणसांची पुण्याई आहे आणि म्हणून या पुण्याईतनं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. बांधवांनो, 1990 मध्ये 1990 मध्ये युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. आज जवळजवळ 33व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. आणि मराठा सेवा संघांचं उपलब्धी काय तर अगदी 2 वाक्यामध्ये बोलेन आणि नंतर थेट विषयाकडे येईल. 1990-92 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचा वापर करून अफजल खानाचा कोथळा काढणारं तैलचित्र या भारतभर प्रकाशित करून त्या नावावरती दंगली पेटवल्या गेल्या. पण मराठा सेवा संघ 2023 मध्ये पदार्पण करत असताना आज हिंदू मुसलमानांची दंगल लावण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र आजपासून 30 वर्षा अगोदर वापरलं जात होतं. मराठा सेवा संघाचं फलित काय आहे? आज भारतातल्या कित्येक मुसलमान बांधवांच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचं तैलचित्र आम्हाला पाहायला भेटतं. हे जे फलित आहे हे मराठा सेवा संघाचं. दुसरा एक वाद या महाराष्ट्रामध्ये होता, नामांतराचा लढा मोठ्या प्रमाणामध्ये चालला. म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सवर्ण म्हणून घेणारे मराठा लोक सुद्धा विरोध करत होते. मराठा लोकांना बाबासाहेब चालत नव्हते. आज अभिमानाने सांगा वाटतं, मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता आणि प्रवक्ता म्हणून अगदी अभिमानाने सांगा वाटतं की ज्याप्रमाणे आज भारतभरातले मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतायत, तुम्हाला सांगताना आश्चर्य वाटेल, मी राज्याभिषेक दिनाला अमरावतीला होतो मागल्या या 6 जूनला 6 जून 2022 अमरावतीला शिवराज्याभिषेक दिन तिथल्या मुस्लिम ब्रिगेडने आयोजित केला आणि 101 बॉटल रक्त मुसलमान युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलंय. हे परिवर्तन आहे. हे प्रबोधनातनं निर्माण झालेलं परिवर्तन आहे. हे मराठा सेवा संघाच्या चळवळीचं फलित आहे. आणि दुसरं फलित, मराठ्यांच्या घरामध्ये संविधान आमचं नाहीये, ते फक्त SC आणि ST करतंय. बाबासाहेब आमचे नाहीये, ते फक्त निळ्या झेंडेवाल्यांचे आहे. हा जो एक धादांत इतिहास आमच्या डोक्यामध्ये पेरला गेलेला होता, हे वास्तव होतं. हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. आज 30 वर्षामध्ये या देशातल्या पूर्ण ओबीसींच्या, कुणब्या मराठा सर्वांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र अत्यंत सन्मानाने दिवाणखान्यामध्ये दिसतं आणि त्या जयंतीमध्ये सगळ्या जातीचे लोक एकत्र येतात. हे सुद्धा फलित मराठा सेवा संघाचं आहे. आणि म्हणून सेवा संघाचं फलित प्रचंड मोठं आहे. आपण सर्व सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष असल्यामुळे मी मोजकं आपल्याला सेवा संघाने काय केलंय, काय साध्य झालेलं आहे, या ठिकाणी सेवा संघाचं अत्यंत उत्तम काम चालू आहे. संभाजी ब्रिगेडचे उपसरपंच, सरपंच या ठिकाणी झालेले आहे. तर निश्चितच ही आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. बांधवांनो, अत्यंत गंभीर विषय आहे. त्या गंभीर विषयाला कोकाटे साहेबांनी हात घातलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो कौम अपने इतिहास को भूल जाती है वो कौम अपना इतिहास और वर्तमान नहीं बना सकती. जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचा इतिहास आणि वर्तमान आणि भविष्य कधीच घडू शकत नाही. याही पलीकडे जाऊन आता जे उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे असं म्हणायचे की एखाद्या समाजाचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली असेल, तेजपुंज असेल, ओजस्वी असेल, पराक्रमाचा असेल, शौर्याचा असेल, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे जर करंटे जन्माला आले, हे जर नपुसक जन्माला आले, तर तो समाज गुलामीला अत्यंत लायक होतो.
आणि म्हणून इतिहासाचं विस्मरण होऊ नये म्हणून सातत्याने इतिहास सांगत राहावा लागतो. कारण इतिहासाचं विस्मरण झालं, इतिहासासोबत विसंगती तयार झाली की मानवी अधोगतीला, मानवी अधपतनाला, मनुष्याला ग्लानी यायला सुरुवात होते. ही ग्लानी येऊ नये, समाजाला ग्लानी येऊ नये. आणि म्हणून सातत्याने बहुजन महामानवांच्या विचारांचा जागर पदोपदी प्रत्येक ठिकाणी वस्तीवाड्या तांडापाड्यामध्ये चालू राहायला पाहिजे, हे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेलं होतं. मी त्याही पलीकडे जाऊन म्हणेल, हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सातत्याने चालणारा संवाद आहे. हा संवाद जिथे थांबतो ना, तिथे विसंवादाला सुरुवात होते, मानवी अधोगतीला आणि माणसाच्या दंगलीला सुरुवात होते. या राक्षसांशी सगळी युद्ध संपली, माणसाशी माणसं आता युद्ध करायला लागली. हे युद्ध का होतात? कारण इतिहासाचं, म्हणजे विकृत इतिहासाचं, प्रक्षिप्त इतिहासाचं जी मांडणी लोक आपल्या सर्वांच्या समोर करतात आणि त्यामुळे मग दंगली पेटायला लागतात. आता हा जो विषय ठेवलेला आहे, या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची परिभाषा, म्हणजे टू द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, हे आपण ऐकलंय. पण बाबासाहेब ताई पलीकडे जाऊन म्हणतात की रक्तपाताशिवाय लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. आज ही लोकशाही खरंच शाबूत आहे का? ज्या महामानवांनी आपल्या संपूर्ण हयात खर्ची घालून या भारतामध्ये तुम्हाला सर्वांचं कोट कल्याण करण्याकरता संपूर्ण आयुष्य खर्च घातलं, त्या महामानवांचे विचार खरंच शाबूत आहे का, याचं चिंतन करण्याची वेळ निर्माण झालेली आहे. ती निर्माण याकरता झालेली आहे. आदरणीय कोकाटे साहेबांनी उल्लेख केला. आमच्या प्रेमदादांनी काही दिवसा अगोदर आर्टिकल लिहिलेलं होतं त्यांच्यावरती. ते कुबेरेश्वर धाम, मध्य प्रदेशमध्ये 2 धाम आहे, एक बागेश्वर धाम आणि एक कुबेरेश्वर धाम. त्या कुबेरेश्वर धामचा जो अधिपती आहे तो मिश्रा, त्या मिश्रावरती दादांनी आर्टिकल लिहिला आणि त्यांना शाब्दिक वार सातत्याने शाब्दिक वार सहन करायला लागले. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फोन येत होते, खूप त्रास दिला गेला. म्हणजे आज सत्य मांडण्याकरता जर एखादा माणूस पुढे येत असेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार वारसा घेऊन जर पुढे येत असेल, सत्य असत्य अशी म्हण केले ग्वाही, मानियले नाही जनमता असं म्हणत, खऱ्या अर्थाने सत्याची चाड असणारा माणूस जर सत्य समाजासमोर ठेवत असेल तर त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही मोठी गरज निर्माण झालेली आहे. प्रचंड मोठी गरज निर्माण झाली आहे. कारण तो मिश्रा म्हणजे 20 लाख लोकांना काय सांगावं? तुकाराम महाराजांच्या आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, त्याचं नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं शिवछत्र आपल्या शंकरजीवरती पोथी झाली, त्याचं भागवत झालं. आणि भागवताचं तुम्ही गुगल जा, तुम्ही युट्यूब वरती जा आणि त्याच्या भागवताचं उद्घाटन बघा. त्याची जी आरती तो करतोय ना, संविधान को समाप्त करना है, हिंदू राष्ट्र बनाना है. आणि त्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला काय मिळणार? तर तोंडाला गाडगा आणि पाठीला पुन्हा एकदा खराटा. आणि हे तोंडाला गाडगा आणि पाठीला खराटा म्हटलं की आमच्या ओबीसींना वाटते आमच्या करता नाहीये, फक्त SC ST करताय. बांधवांनो, हे अत्यंत चुकीच्या कल्पना आहे. जो मिश्रा म्हणतोय संविधान को समाप्त करना है, आज या देशामध्ये जंतर मंतरवरती संविधानाची होळी केली जाते. हा केवळ संविधानाची होळी करणे किंवा हा जो परमानंद, हा जो मिश्रा आहे, प्रदीप मिश्रा, हा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये फिरत असताना त्याच्या भागवताची सुरुवात संविधान को समाप्त करना है या आरतीने करत असेल. हे संविधान समाप्त करणं म्हणजे फक्त संविधान समाप्ती नाही, या तमाम बहुजन महामानवांच्या उदात्त मानवी मूल्यांना मूठमाती देण्याचं षडयंत्र आहे. मूठमाती देण्याचं षडयंत्र आहे. अनंतकुमार हेडगेडे सारखा यांचा एक मेंबर ऑफ पार्लिमेंट ऑन द फ्लोअर म्हणतोय, हम संसद में किस लिए आए हैं? हम संसद में संविधान को समाप्त कर मनुस्मृति की पुनर्प्रतिष्ठापना करने के लिए आए. आम्हाला संविधान नको आहे. ज्या संविधानाने तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही उदात्त मानवी मूल्य दिली, ती मूल्य नको आहे त्यांना समता नको आहे, त्यांना समरसता हवी आहे. आणि आमचं म्हणणं आहे, आम्हाला रस नकोय समरसतेतली, आम्हाला प्युअर इक्वॅलिटी पाहिजे, आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली समता पाहिजे. पण यांना ते नकोय. आणि म्हणून आज या देशामध्ये या सर्व मूल्यांना आपण सर्वांनी प्रचंड ताकदीने हा विचाराचा जागर करून टिकवणं प्रचंड गरजेचं आहे. कारण मूल्य माना टाकून मरत आहेत. आणि ज्या समाज व्यवस्थेमध्ये मूल्य माना टाकून मरत असतात, त्या ठिकाणी सातत्याने विचारांची रुजवण करावी लागते. अरे माथे पे जिसके चोट के गहरे निशान है, झोले में जिसके पास फटा संविधान है, कल नुमाइश में मिला था मुझे चिथड़े पहने हुए, मैंने पूछा नाम तो बोला हिंदुस्तान है. ही या देशाची अवस्था झालेली आहे. आपण बोललात की मेंबर ऑफ पार्लमेंट बोलत नाही, आमच्या विधानसभेतली माणसं बोलत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन महामानवांचा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान चालू आहे. संविधानाचाच अपमान केला असं नाही आहे. संविधानाच्या आडून संविधानाची मूल्य निर्माण करण्याकरता ज्या माणसांनी या देशामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो थेट अपमान आहे. बरं, त्याच्यानंतर तो बागेश्वर बाबा नागपूरमध्ये आला. त्या बागेश्वर बाबाच्या चरणावरती पाय पडण्याकरता या महाराष्ट्राचे मोठे नामवंत नेते जातात. हे दुर्दैव आहे.
म्हणजे आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विद्रोहाचा झेंडा फडकवलेला होता, त्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रातले हे पाईक, राजकीय पाईक त्या बागेश्वर बाबाच्या चरणावरती लीन होता. आणि तो बागेश्वर बाबा सांगतो की तुकाराम महाराज आणि त्यांची बायको त्यांना रोज पिटायची, मारायची. ही खतखत कुठून येते बरं? ही खतखत का निर्माण होते? आमच्या बहुजन महामानवांचा वारंवार अपमान का केला जातो? हे आत्ता होत नाहीये, हे आत्ता होत नाही, पिढ्यानं पिढ्यापासून चालू आहे. आमच्या बळीराजाचा इतिहास आठवा. जो बळीराजा समन्यायी होता, समविभागी होता, 7 काळजाच्या आत जोपासून ठेवावा इतका ताकदीचा बळीराजा आजही आमच्या घरामध्ये इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, आमच्या मायमावल्या म्हणतात. त्या बळीला सुद्धा संपवलं या लोकांनी. बटूक वामनाने अवतार घेतला आणि त्या बळीला सुद्धा पाताळामध्ये घातलं. संत नामदेवांना या लोकांनी त्रास दिला. चारवाकांना, म्हणजे जे काही चारवाकाचं तत्वज्ञान होतं त्याला सुद्धा मूठ माती देण्याचं चारवाकाचं एकही पुस्तक आमच्यापाशी, लोकायतांचं एकही पुस्तक आज आमच्यापाशी उपलब्ध नाहीये. ज्या लोकांनी आमच्या करता लिखाण केलेलं होतं, चारवाकांचं कुठलं पुस्तक आम्हाला दिसतं, लोकायतांचं कुठलं पुस्तक आम्हाला दिसतं, बळीराजाचं कुठलं पुस्तक आम्हाला दिसतं? यांचा इतिहास संपून टाकला. आणि हजारो वर्षा अगोदरचे यांचे ब्राह्मणके, अरण्यके, वेद, पुराण, उपनिषद आजही जसेच्या तसे कसे शाबूत आहेत. तर वारंवार या सगळ्या गोष्टी संपवल्या गेल्या. बळीराजाला यांनी सर्वात पहिल्यांदा संपवलं, संत नामदेवांना यांनी संपवलं, चोखा मेळाला यांनी संपवलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा यांचा खून केला. वंदनीय राष्ट्रसंतांनी तर क्रांतिवीरामध्ये स्पष्ट करून टाकला होता, मेला की माराला कळना ऐसा कित्येकाचा घात आजवर या देशाने केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रांतिवीरामध्ये म्हणतात. तुकाराम महाराजांचा या लोकांनी खून करून टाकला. वेदोक्त प्रकरण राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला या लोकांनी विरोध केला. शिवाजी महाराजांवरती विषप्रयोग करण्याचं काम या लोकांनी केलं. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दाखले देणी त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कट कारस्थान या महाराष्ट्रामध्ये शिजले. आणि इतकंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूचा जो प्रसंग आहे तो जर डोळ्यासमोर आणला आपण, मी त्या रंजक इतिहासामध्ये शिरणार नाही, कारण आम्ही रंजक इतिहासामध्ये अडकलो की माणसांच्या झुंडी तयार होतात. आजवर असाच इतिहास आमच्या डोळ्यासमोर सांगितला गेला. म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे काय तर फक्त अफजल खानाचा पुतळा, शिवाजी महाराज म्हणजे काय तर शाहिस्ती खानाची बोटं कापणं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तर आग्र्यावरून मिठाईच्या पेटाऱ्यातनं सुटणं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय सुरतेवरची स्वारी, पुरंदरचा तह, मिर्झा राजे जयसिंगासोबतचा तह, सिद्धीसोबतचा तह, या पलीकडची माणसं आम्हाला कधीच सांगितली नाही. लढ्या पलीकडचा इतिहास आम्हाला कधीच सांगितला गेला नाही. त्या छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत हाल करून, कारण बुधभूषण लिहिला या माणसाने, संस्कृतचं अध्ययन या माणसाने केलं. तुकाराम महाराजांचा खून का झाला? कारण तुकाराम महाराज थेट विद्रोह करतायत. काय म्हणतायत की वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, एरा गबाळ आणि बाबा भारमाथा, तुका जरी सहज बोलतो आणि त्याचे घरी वेदांत भरते पाणी. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे वेद माझ्या घरामध्ये पाणी भरतात असं म्हणणारा, वेदाला नाकारणारा हा माणूस कसा पसणार आहे? आणि त्या काळचे मंबाजी भट, रामेश्वर भट मेलेत असं समजू नका. ते पुन्हा नवे अवतार घेऊन पदोपदी प्रत्येक गल्लीमध्ये उभे केल्या गेलेले आहेत. या रामेश्वर भटांपासून, या मंबाजी भटांपासून, ज्या रामेश्वर भटांनी, मंबाजी भटाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्या अण्णाजी दत्तोंनी ज्या संभाजी महाराजांना त्रास दिला, मोरोपंत पिंग्यांनी संभाजी महाराजांना त्रास दिला, ती माणसं आजही या भारतामध्ये गल्लोगल्ली फिरतायत आणि बहुजन महामानवांचा वारंवार अपमान करतायत. तुकाराम महाराजांचा अपमान करतात, तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये खोडसांड वक्तव्य करतात. तो बागेश्वर बाबा आणि त्याच्या चरणावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जाऊन लीन होत आहेत. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अपमान करण्याच्या चरणावरती लीन तरी तुम्ही कसं होत आहे? या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक गुरु आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काय, सांगू जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. या वेताळे फेताळे या सगळ्या गोष्टींना नाकारलं होतं. खऱ्या संताची, खऱ्या देवत्वाची परिभाषा सुद्धा तुकाराम महाराजांनी मांडली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. रंजल्या गांजल्यांमध्ये साधुत्व शोधावं हे सांगणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अपमान होतो. आणि त्याच्या चरणावरती लीन होण्याकरता मध्य प्रदेश मधले सगळे मंत्री, भारतातले सगळे मंत्री आणि महाराष्ट्रातले सुद्धा मंत्री जातात. या तुकाराम महाराजांचा अपमान आजच होतो असं नाहीये. ज्या वेळेस आपल्या बहुजन समाजाला जागृत करण्याकरता ज्या संतांनी, ज्या महापुरुषांनी, ज्या महामानवांनी प्रयत्न केलेत ना, अत्यंत अश्लाघ्यपणे त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जिवंतपणे मारून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या इतिहासाचं विक्षिप्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, अत्यंत घाणेरडा इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये सुद्धा रामेश्वर भट यांनी सालो मालो सोबत आमच्या तुकाराम महाराजांच्या झोपडीमध्ये गणिकेला पाठवलेलं होतं, वेशेला पाठवलेलं होतं, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चारित्र्य हनन करण्याकरता. जसं आता बागेश्वर बाबा बोलला, आमच्या तुकाराम महाराजांच्या बद्दल बोलला,
तर त्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गणिकेला पाठवलं, वेशेला पाठवलं. आमच्या तुकाराम महाराजांच्या मुखातनं निघालेला त्यावेळेचा अभंग होता, जाई जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास नव्हे तैसे परकीया नारी अम्मा रुक्माई समान हे गेले नेमून ठाईची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात परकीय नारी ही आम्हाला रुक्मिणी समान आहे. आणि म्हणून तू असा प्रयत्न करू नको. त्या तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या तुकाराम महाराजांनी पायकीचे अभंग लिहिले, ऐसे जयाचे पायिक बळीया नायक तो त्रैलोक्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांकरता कॅडर कॅम्प चालवले, ज्यांचं कीर्तन ऐकण्याकरता शिवाजी महाराज जात होते. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ आणि वारकरी संप्रदाय गाव वस्ती वाड्या तांड्यापर्यंत ज्या संतांनी नेला, त्या संतांचा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान केला जातोय. आम्ही शांत बसतो. मला कळत नाही खरंच आमच्या काळजामध्ये या महामानवांचा रक्त धावतंय की नाही. आमच्या तुकाराम महाराजांचा अपमान झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. मी यवतमाळमध्ये एक मोठी निषेध सभा घेतली. त्या निषेध सभेला जमाते इस्लामी हिंदचे आणि स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे आमचे मित्र होते, ॲडव्होकेट इम्रान. तो ॲडव्होकेट इम्रान मित्र मला म्हणाला, या ठिकाणी आमचे शाकिब भाई आहे, तर तो इमरान मला विचारतोय, यार प्रवीण मुझे पता नहीं तुम्हारे छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज का इतना दिन दहाड़े अपमान ये लोग कर रहे हैं, आपका खून क्यों नहीं खवलता. एवढा म्हणजे तो म्हणतोय, अरे हमारे प्रॉफिट मोहम्मद साहब के सारे बारे में वो नुपुर शर्मा, ती नुपुर शर्मा काहीतरी बोलली, अख्खा भारत पेटला, सगळं जग अरेबियन कंट्रीज पेटल्या. नुपुर शर्माला एका दिवसात पदावरनं पदमुक्त करावं लागलं आणि भारताला कधी नव्हे ती माफी मागावी लागली नुकतंच. म्हणजे मुस्लिम समाज काय म्हणतोय, आम्हाला म्हणतोय अरे शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, तुकाराम महाराजांचा अपमान होतोय, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुल्यांच्या संदर्भामध्ये खोडसाण वक्तव्य संवैधानिक पदावरती बसलेला माणूस करतोय. आणि असं होत असताना सुद्धा जर तुमचं आमचं रक्त खवळत नसेल, प्रश्न पडतो की नाही आम्हाला. तुकाराम महाराजांच्या संदर्भात अत्यंत खोडसाण बोलल्या गेलं का? कारण तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ही सगळी दीक्षा दिलेली आहे, कॅडर कॅम्प चालवले आहे, वारकऱ्यांना धारकरी बनवून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांकरता मावळे पुरवले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि म्हणून आज तुकारामांच्या शब्दामध्ये मला त्या सर्व लोकांना, जी लोक आता या महामानवांचा अपमान करतील, त्या सर्वांना आम्ही मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि 32 कक्ष आणि समविचारी सर्व सामाजिक संघटना, तुकारामांच्या शब्दामध्ये आम्ही त्यांना उत्तर दिलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, पाया झाला नारू तेथे बांधियला कापरू, तेथे बिबट्याचे ते काम, अधमाशी तो अधम. देवाऱ्यामध्ये विंचू आला, देवपूजा न आवडे त्याला, तेथे पैजारीचे काम, अधमाशी तो अधम. आता या अधम करणाऱ्या लोकांसोबत आम्हाला अधमच करावा लागेल. त्याकरता आम्हाला आता सज्ज व्हावं लागेल, नाहीतर वारंवार आमच्या महामानवांचा अपमान हा असाच चालू राहणार आहे. बरं, हे दोन संत जाऊ द्या. मी आता म्हणजे आम्ही यवतमाळवरनं इथं अंजनगाव सुरजीपर्यंत येतपर्यंत ज्या ठिकाणून अमरावतीवरनं येत असताना 14 फेब्रुवारीला पूर्ण भारतभरामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा झाला, जगभरामध्ये साजरा झाला. बरं, ते पाश्चिमात्य संस्कृती आम्ही स्वीकारायची नाही, स्वीकारण्याची, पण आजच्या देशातल्या, आपल्या देशातल्या युवकांनी युवतींनी ती स्वीकारली. डिकास्ट होण्याचा जो प्रश्न आपण उपस्थित केला, तर डिकास्ट जर आम्हाला व्हायचा आहे, ह्या सर्व महामानवांची लढाई डिकास्ट होण्याची होती, जातीअंताची लढाई होती. जातीअंताची लढाई करायची असेल तर तुम्हाला प्रेमविवाहाला अनुमती द्यावी लागेल. प्रेम म्हणजे व्हॅलेंटाईन, या संतांच्या नावाने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होतो आणि तो आता भारतामध्ये स्वीकारला गेलेला आहे. जे लोक विरोध करत होते ते व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला लागलेले आहे. आणि दुर्दैव बघा, नुकतंच सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट आलं. 10 वर्ष तुरुंगामध्ये असलेला एक संत, त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली गेली, संत झासाराम बाप्पू. आणि त्या झासाराम बाप्पूचे मोठमोठाले पोस्टर प्रत्येक शहरामध्ये लागलेत. 14 फेब्रुवारीला मातृपितृ दिन साजरा करावा, हे संत सांगतात. अरे संत नाहीयेत, हे संत नाहीये, तो रामदेव बाबा म्हणतोय कि हमारे दरबार में आई हुई औरतें अगर साड़ी पहनकर आती है तो बहुत अच्छी लगती है, अगर सलवार कमीज में आती है तो उससे भी अच्छी लगती है, और कुछ भी ना पहने तो उससे भी अच्छी लगती है. आणि आम्ही त्या संतांच्या पायावरती मस्त टेकवायला जायचं. हे संत आहेत? अरे हे संत नाहीयेत, हे समाजात वळवळ करणारे कुर्मी जंत आहेत, जंत. अध्यात्माचा बाजार मांडून स्वप्रतिमांचा आणि स्वपुस्तकांचा जाहीर लिलाव करणारे धार्मिक दलाल आहेत हे दलाल. पतंजलीच्या नावाने आपलंच प्रॉडक्ट विकणं चालू आहे. आणि आम्हाला सांगते, सास अंदर लो सास बाहेर निकालो, सास अंदर लो सास बाहेर निकालो. अख्खे चॅनल विकत घेऊन टाकले साहेब यांनी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला संधी सुद्धा तेल लावताय, आपल्याला तेल लावताय. आपला आतापर्यंत खिसा यांनी कापला, पण मेंदू सुद्धा हायजॅक करणं चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मेंदू हायजॅक करणं चालू आहे. आणि म्हणून आता सावध, सास अंदर लो सास बाहेर लो कोणाला सांगताय? 18 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आजवर या देशामध्ये. अरे पाठीचं पोटाचं चिपाड एक झालेला आहे. कुठून श्वास अंदर घेणार, कुठून बाहेर काढणार? रामदेव बाबा तुम्ही सांगा ना आम्हाला.
ज्या आशाराम बापूच्या नावाने तुम्ही मातृपितृ दिन साजरा करताय, तो रामदेव बाबा म्हणतोय नगड स्त्री आम्हाला चांगली वाटते, तो बागेश्वर बाबा तुकाराम महाराजांचा अपमान करून जातोय, तो प्रदीप मिश्रा संविधान को समाप्त करना है, हे संत आहेत. हे संत होते कर्मयोगी गाडगे महाराज, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज. आपुली हे साधावी उन्नती, सौख्य द्यावी इतरांप्रती, या उद्देशाची जी संस्कृती, धर्म म्हणावे तिजला की, अशा प्रकारची मांडणी करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 1942च्या आंदोलनामध्ये केवळ कीर्तन करत बसले नाही. देवा देशावरती जेव्हा जेव्हा संकट आलं, झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे म्हणत क्रांतीचं रणशिंक फुंकलं या माणसाने. आणि आष्टी शहीद असेल, चिमूर असेल, बेलोडा असेल, यावली असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रांती करून दाखवली. हे क्रांतिकारी संत आहे आमचे कर्मयोगी गाडगे महाराज, हे क्रांतिकारी संत आहे, हे खऱ्या अर्थाने चालतं बोलतं लोक विद्यापीठ आहे, ही संत होते, हे वैराग्य मूर्ती होते. अनासक्त ज्याला होता येतं तो खऱ्या अर्थाने संत असतो. हे तर आसक्त आहे, हे एवढे आसक्त आहे की यांना काजूपासून सगळं लागतं आणि ह्या आमच्या महामानवांचा अपमान करतात. आमच्या गाडगे महाराजांचं स्मरण होतं, 3 दिवसानंतर गाडगे महाराजांची सुद्धा जयंती आहे. वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणून इंद्रायणी भीमा नदीच्या काठावरती विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा विठ्ठल आमच्या समतेचा आणि ममतेचं प्रतीक आहे, आमच्या समतेचा आणि ममतेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदायातली सावता माळी असो, नरहरी सोनार असो, चोखा मेळा असो, सगळेच्या सगळे संत हे वेगवेगळ्या जातीतले आहे. संत जगनाडे महाराज असो, आम्हाला काय सांगितलं गेलं माहितीये का, म्हणजे कुणब्यानं तेल्याचं तोंड पाहू नये. अजूनही गावखेड्यामध्ये असं म्हटलं जातं. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पूर्ण अभंग गाथा जिवंत ठेवण्याचं काम संत जगनाडे महाराज या तेली माणसाने केली. जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी आहे आणि संत जगनाडे महाराज तेली आहे. महामानवांमध्ये अनन्य संबंध होते, कुठल्याही जातीपातीचा दुरावा त्यांच्यामध्ये कधीच नव्हता. आणि आम्हाला हे सांगतायत तर हे 18 पगड जातीचे संत, या संतांनी तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने मोठमोठ्या देवालयामध्ये प्रवेश नव्हता आणि म्हणून सर्व जाती संप्रदायातल्या लोकांना त्या ठिकाणी आपल्या देवाच्या चरणावरती डोकं टेकवता यावं आणि म्हणून विठ्ठलाची प्रतिष्ठापना केली आहे. तो विठ्ठल आमच्या समतेचं प्रतीक आहे, तो आमच्या संविधानाचं प्रतीक आहे, तो आमच्या ममतेचं प्रतीक आहे. सगळ्या 18 पगड जातीतले लोक त्या ठिकाणी जातात, एकामेकाच्या पायावरती लीन होतात आणि प्रत्येक जण एकमेकाला माऊली म्हणते, एकमेकाला माऊली म्हणते, आई या नावाने संबोधते. ही साधी गोष्ट नाहीये. आणि त्याच म्हणजे बहिणाबाई चौधरी तर फार सुंदर म्हणतात, आमचा देव आणि त्यांचा देव याच्यातला फरक बहिणाबाईंनी सुद्धा सांगितला. अरे सोन्या रुपयानं मडाला मार वाड्याचा बालाजी आणि शेतकऱ्याचा इठोबा पाना फुलामध्ये राजी. आमच्या महादेवाला सुद्धा काय लागतं, बेलाचं पान लागतं. आमच्या विठ्ठलाला फक्त तुळशी मंजुळा लागतात, इतर काही मागते का. आमच्या महादेवाची काल महाशिवरात्र साजरी झाली आणि त्या प्रदीप मिश्राने तिथं काय केलं, रुद्राक्ष महोत्सव 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी आणि इतका चिवतेचा बाजार प्रबोधन करता करता आमचे नरडे कामातून जायला लागले. पण अजूनही आमच्या देशातल्या महिला त्यांचं टाळकं ठिकाणावर येत नाहीये. अंबेजोगाईची एक महिला काल मृत्युमुखी पडली त्या ठिकाणी. 20 लाख लोक रुद्राक्ष घेण्याकरता. हा रुद्राक्ष जर तुमच्या सगळे आजार बरे करणार असतील, कोरोनाच्या काळामध्ये झोपला होता का प्रदीप मिश्रा? प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्राक्ष का वाटला नाही? म्हणजे हा सांगतो की रुद्राक्ष घरामध्ये आणा, प्याल्यामध्ये टाका, त्या प्याल्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये राहू द्या, रात्रभर ते पाणी प्राशन करा. तुम्हाला कॅन्सर असेल, तुम्हाला कुठलाही आजार असेल तर तो आजार 100% बरं होणार हा दावा करतो. आणि आम्ही बयाडासारखे त्यांच्या पाठीमागे लागले. गंडे धागे दुरे ताईत बुवा बापू दीदी अम्मा टम्मा अजूनही आम्हाला वेळ लावताय. म्हणजे तो आसाराम बापू, राम रहीम, निर्मल बाबा किती नावं सांगावी. या लोकांनी कित्येक स्त्रियांच्या आबरूंसोबत खेळ केलेला आहे. 20 लाख लोक उन्हा ताणामध्ये रांगेमध्ये उभे आहेत. आणि भारतामध्ये कधी नव्हे असं मध्य प्रदेश सरकारची पूर्ण प्रशासन व्यवस्था कोलॅप्स झाली. 3000 महिलांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं. आमच्या महाराष्ट्रातली अंबेजोगाईची महिला मृत्युमुखी पडली चेंगराचेंगरीमध्ये आणि अनेक माया माऊल्यांचे लेकरं हरवलेत त्या ठिकाणी जाऊन. मग रुद्राक्षाने जर खरंच बायांच्या आजार ठीक होणार होते तर मग अंबेजोगाईची महिला मेली कशी? आम्हाला प्रश्न पडायला नको. या बहुजन महामानवांनी आम्हाला वैज्ञानिक भूमिका शिकवली, विवेकवाद शिकवला, तर्कसंगत बुद्धी दिली, रॅडिकल रॅशनल अँड प्रोग्रेसिव्ह विचार दिला. आम्ही या महामानवांच्या विचारांपर्यंत पोहोचलोय का? हा प्रदीप मिश्रा धादांत खोटं बोलतोय आणि आम्ही त्याच्या पाठीमागे लागलेलो आहोत. हे थांबलं पाहिजे. आमच्या कर्मयोगी गाडगे महाराजांनी, आमच्या संत कबीरांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या होत्या. अंगा लावणी राखट डोळे झाकुणी करती पाप. या दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा, हे विषयाचे सोहळे भोगणारे हे लोक, हे संत आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन बरं एकही वारकरी संप्रदायातल्या एकही संताचं नाव घेत नाही. महाराष्ट्रामध्ये भागवताला येतात, लाखो रुपये घेऊन जातात. 20-30 लाख रुपये फीज आहे या लोकांची, लाखो रुपये घेऊन जातात.
आणि लाखो रुपये घेऊन जात असताना आमच्या वारकरी संप्रदायातल्या संत नामदेवांपासून तर कर्मयोगी गाडगे महाराजांपर्यंत एकाही संतांचं नाव पूर्ण त्यांच्या 7-8 दिवसाच्या भागवतामध्ये कधीच घेत नाही. हा अपमान नाहीये का? हा आमच्या संतांचा अपमान आहे, हा आमच्या महापुरुषांचा अपमान आहे. आणि म्हणून गाडगे महाराज संत कबीरांचे दोहेगात नेहमी म्हणायचे, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी पैसे किवी दुलनाणी दुनिया भई दिवाणी. चिवत्यासारखं आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो. हे गाडगे महाराज ज्यावेळेस आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्रातले लोक वैष्णवांचा मेळा, वारकऱ्यांचा मेळा त्या ठिकाणी भगवी पताका खांद्यावरती घेऊन एकत्र यायचा. भीमा इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये एकत्र यायचा. गाडगे महाराज सुद्धा दरवर्षी जायचे. आपल्या अमरावती जिल्ह्यातली ही दोन्ही संत आणि त्याही पलीकडे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या लोकांचा सुद्धा अपमान चालू आहे. कर्मयोगी गाडगे महाराजांची 23 तारखेला जयंती आहे. खऱ्या अर्थाने खराटा आणि खंजेरीच्या म्हणजे याच्यातलं चालतं बोलतं लोकविद्यापीठ आहे गाडगे महाराज. हे गाडगे महाराज पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरला गेल्यानंतर रोज भीमा इंद्रायणीचा काठ घाण झालेला साफ करायचा आणि रात्रीला आमच्या डोक्यातली घाण साफ करायची. एखाद्या झाडाच्या पारावरती बसायचं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, अशा प्रकारे त्यांच्या कीर्तनाला सुरुवात व्हायची. आणि डायलॉग असायचा, मोनोलॉग नाही, मन की बात नव्हती, जन जन की बात होती गाडगे बाबाची. आता एकच चालू आहे, मन की बात चालू आहे. असाच मन की बात हिटलर सुद्धा करत होता, लक्षात घ्या. त्याच टाइमलाईन वर सगळं चालू आहे. तो माझा विषय नाही, तो स्वतंत्र विषय आहे. तर जन जन की बात गाडगे महाराज करायचे. गाडगे महाराजांचा दुअंगी संवाद असायचा. गाडगे महाराज गोपाला गोपाला करत रात्री आषाढी एकादशी आणि तिथे आलेले लोक त्यांच्या समोर ते एखाद्या पारावर उभं व्हायचे आणि म्हणायचे, बापू मले सांगा तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला गेले का नाही? लोक म्हणायचे हाव नाजी. कसा दिसते तुमचा विठ्ठल? लोक म्हणायचे सावळा दिसते. असं? मग मला सांगा तुमच्या विठ्ठलानं आंघोळ बिंगोळ केली का नाही? हाव नाजी केली ना आंघोळ. मग कोण घालून दिली आंघोळ? त्याची आंघोळ तिथल्या बडव्यांनी घालून दिली, पुरोहितांनी पुजाऱ्यांनी घालून दिली. असं? म्हणजे तुमच्या विठ्ठलाले स्वतःच अंग धुता येत नाही. मग मला सांगा तुमच्या विठ्ठलाले धोतर बितर नेसूची केलं का नाही? गाडगे महाराजांची जयंती आहे म्हणून सांगतो आणि हे बुवा बापू आमच्या महाराष्ट्रात येऊन हे आमच्या महामानवांचा अपमान करतायत म्हणून सांगतो. गाडगे महाराज म्हणतायत, बापू मला सांगा तुमच्या विठ्ठलाले धोतर नेसूची केलं का नाही? लोक म्हणायचे हो नाजी धोतर नेसलं ना. मग कोण नेसून दिलं? तर तिथल्या बडव्यांनी पुरोहितांनी. असं? म्हणजे तुमच्या विठ्ठलाले स्वतःच धोतर नेसूची येत नाही. बरं मग तुम्ही तुमच्या विठ्ठलाले नैवत बिवत दावला का नाही? तर लोक म्हणायचे हाव नाजी नैवत नेलता, नैवत दावला. मग तो नैवत कोण खाल्ला? नैवत एक तर मंदिराच्या बाहेर बसलेल्या कुत्र्यानं खाल्ला असन, नाही तर पुरोहितानं. असं? म्हणजे नैवत खाले कुत्र आलं तर त्या कुत्र्याला बी तुमचा विठ्ठल हाकलत नाही. बापो मग मला सांगा ज्या विठ्ठलाले स्वतःच अंग धुता येत नाही, धोतर नेसूची येत नाही, ज्याले कुत्र नैवत खाले आला तर त्याला हाकलता येत नाही, मग त्या दगडामध्ये देव हाय का रे? अरे देव मंदिराच्या बाहेर बसलेल्या रंजल्या गांजल्यामध्ये आहे. भुकेल्याले अन्न द्या, ताणलेल्याले पाणी द्या, ज्याच्या लेकी उजवत नाही त्याचं लगीन लावून द्या, पोरायच्या शिक्षणाची सोय करून द्या, पशु ढोरांकरता पानपोळ्या बांधा. ही दशसूत्री गाडगे महाराजांनी सांगितली. आणि आमचा दुर्दैव बघा, आमचं दुर्दैव सत्ता पलट झाली. आणि काल तर आता शिवसेनेचे नेते या ठिकाणी बसलेले आहेत. चिन्ह सुद्धा गेलं, नाव सुद्धा गेलंय. 12 मार्च 2020 मध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे खरे वारस शोभतात ते त्यांनी गाडगे महाराजांची दशसूत्री लावलेली होती. त्या ठिकाणी दशसूत्री लावलेली होती की गाडगे महाराजांच्या दशसूत्रीनुसार आम्ही काय करणार, आता या राज्याला पुढे नेणार. दशसूत्री लावलेली होती. हे आले एकनाथराव आणि आल्या आल्या यांनी काय केलं की दशसूत्री काढून टाकली. हा महामानवांचा अपमान नाहीये? मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आमचं चाललं, सोशल मीडियातलं आंदोलन चाललं, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन चाललं. एक दबाव गट तयार झाला आणि त्यानंतर दशसूत्री पुन्हा बसवली. पण प्रश्न हा निर्माण होतो की गाडगे महाराजांची दशसूत्री तुम्ही काढली का? कारण गाडगे महाराज सांगतात भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या. हे सांगणारी दशसूत्री तुम्हाला चालत नाही? हा महामानवांचा अपमान नाहीये? म्हणजे संविधान संपवण्याची गोष्टी करायची, तुकारामांचा आमच्या महाराष्ट्रात येऊन अपमान करायचा, गाडगे महाराजांची दशसूत्री काढून टाकायची. हे सातत्याने अपमानाची शृंखला इतक्या दूरपर्यंत येऊन पोहोचलेली आहे बांधवांनो की आज आता तर गेले ते राज्यपाल. हा राज्यपाल काय म्हणतो माहितीये का? अगर समर्थ ना होते तो शिवाजी को कौन पहचानता? कोण जानता शिवाजी कोण आहे? म्हणजे समर्थ रामदास जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीच ओळखलं नसतं. संभाजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्योन्य संबंध नव्हता. हे मागील 33 वर्ष आम्ही मराठा सेवा संघाची लोक मांडणी करतोय. हेच समर्थ रामदास स्वतः म्हणतायत
की तुमचे देशी वास्तव्य केले परिवर्तमान नाही घेतली, चूक झाली नेणू. म्हणजे समर्थ रामदास माफी मागतायत की तुमच्या स्वराज्यामध्ये मी राहायला आलो पण तुमचे भेट सुद्धा घेतली नाही. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात कधीच कुठेच भेट झाली नाही. उलट रामदासांचे पटशिष्य असणारे जे काही लोक होते, मंबाजी भट असेल, रामेश्वर भट असेल, जे कोणी असेल, या लोकांनी उलट कटकारस्थान केली. आणि हा कोश्यारी काय म्हणतोय, समर्थ नसते तर शिवाजींना कोण ओळखलं असतं? बरं त्याही पलीकडे जाऊन शिवाजी हे पुराणे जमाने की बात है, ये पुराने आदर्श है, हमारे नए आदर्श कोण आहे? तर ते नागपूरच्या मंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलं, मी नाव घेत नाही, नागपूरच्या मंत्र्यांचं. ये पुराने आयडल है, नए आयडल कोण आहे? हमारे नागपूर के चीफ, हमारे जो मिनिस्टर है, कॅबिनेट मिनिस्टर, वो नए आयडल. म्हणजे शिवाजी महाराज जुने झालेत तुम्हाला? मी दाव्याने सांगतोय आजही तो हिमाचल पर्यंत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वारसा, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र आहे आणि त्याही पलीकडे एक वेळ सूर्य सुद्धा असताना जाईल, एक वेळ चंद्र सुद्धा असताना जाईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुमच्या आमच्या जनुकांमध्ये जो शिरलाय तो कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. आणि जुने आयडल म्हणता तुम्ही शिवाजी महाराजांना? हा खोळसाणपणा कसं करताय तुम्ही? बांधवांनो, आज 393वी जयंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी करतोय. 393वी जयंती आपल्याला, म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रभर वेगवेगळ्या व्याख्यानांना फिरत असताना हा उत्साह, हा आनंद, म्हणजे एक दिवाळी आपण आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये साजरी करतोय. 393 वर्षानंतर सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी का करावी वाटते? जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले ज्यांनी स्वतःचं शौर्य सिद्ध केलं, पराक्रम सिद्ध केलं, अनेक लढाया जिंकल्या, परंतु त्या राजाची कधीच जयंती होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे नेपोलियन बोनापार्ट जगत जेता होता, अलेक्झांडर जगत जेता होता, सिकंदर जगत जेता होता, किंवा औरंगजेब सुद्धा, म्हणजे काबूल पासून तर बंगाल पर्यंत किती मोठा प्रांत औरंगजेबाने जिंकलेला होता. कोणाच्या जयंत्या मयंत्या पुण्यतिथ्या कधीच साजऱ्या होत नाही. माझ्या राजाची जयंती महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगाच्या पाठीवर सगळीकडे माझ्या राजाची जयंती का साजरी होत असावी? पराक्रम आणि शौर्य दोघांकडे सारखं होतं. तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करतात, तो मंगल प्रसाद लोढा, हा बीजेपीचा लीडर मुंबई मधला, तो काय म्हणतोय आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणजे एकनाथ शिंदे ज्यावेळेस ते पळालेत ना कुठे, कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला गुवाहाटीला, आणि गुवाहाटीला गेले आणि तिथून पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले, त्यानंतर मंगल प्रसाद लोढा म्हणतात आग्र्याच्या मिठाईच्या पेटाऱ्यातनं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब याच्या ताब्यातनं जसे बाहेर सुटले, शिवाजी महाराज औरंगजेबांच्या ताब्यातनं जसे बाहेर सुटले, एकनाथ शिंदे तसाच बाहेर निघालेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे तसेच बाहेर निघालेले. कोणासोबत तुलना करताय? शिवाजी महाराजांसोबत, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. शिवाजी महाराज खोक्यातून बाहेर निघाले, तुम्ही खोके घेऊन बाहेर निघालेले आहे. हा फरक तुम्हाला कळत नाही आणि त्यांच्यासोबत तुलना करतायत. आम्हाला, मी पुन्हा सांगतोय की आम्ही आजही 393 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जयंती आम्ही का साजरी करतोय, त्याचं कारण सांगतो. एक सुंदर दृष्टांत, आपण तर बाकीचे दृष्टांत ऐकलेले आहे, म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, सावित्रीबाई देसाईंचं उदाहरण माहिती आहे, रायबागान देशमुखींचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला. परंतु राणी मल्लम्मा नावाची राणी आहे, आणि ही राणी आहे बेळगावची. मी काल हा प्रसंग वाचत होतो आणि मला वाटलं की मग माझ्या राजाची, म्हणजे अत्यंत पराक्रमाला, अत्यंत सहृदयतेची जोड, अत्यंत संवेदनशीलतेची जोड असणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो का आहे तर राणी मल्लम्मा, म्हणजे दक्षिण दिग्विजयाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज बेळगाववरनं चाललेला आहे. बेळगावला छोटंसं संस्थान आहे राणी मल्लम्माचं, आणि राणी मल्लम्मा शरण आली, शिवाजी महाराजांना शरण आली. राणी मल्लम्माला छोटंसं बाळ होतं. बाळ, ते बाळ अतिशय गोंडस होतं, फार देखणं होतं, आणि त्या बाळाला पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना मोह झाला त्या बाळासोबत खेळण्याचा, आणि शिवरायांनी ते बाळ आपल्या मांडीमध्ये घेतलं. आणि त्या बाळाला दूध भात भरवला आणि त्यानंतर ते बाळ परत गेले. शिवाजी महाराज पुढे चालून गेले, त्या राणी मल्लम्माचं संस्थान तिला परत केलं. त्यानंतर ती यादवगड नावाचा किल्ला आहे तिचं, त्या ठिकाणी बेलवाडीला, त्या ठिकाणी यादवगड नावाच्या किल्ल्यावरती आजही तुम्ही गेला तर एक मोठी कमान, ज्याला प्रवेशद्वार आपण म्हणतो ना, एक मोठी कमान आहे, आणि त्या कमानीवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या मांडीमध्ये राणी मल्लम्माचं बाळ दूध भात भरवतानाचं शिल्प कोरलं आहे. ते शिल्प आजही तुम्हाला पाहायला भेटतं. ते शिल्प कशाचं प्रतीक आहे? ती शिल्प प्रतीक आहे तथागत गौतम बुद्धांच्या करुणेचं. ते शिल्प प्रतीक आहे तथागत गौतम बुद्धांच्या प्रेमाचं, सहिष्णुतेचं, आपुलकीचं, संवेदनशीलतेचं, सहृदयतेचं. हा माझा राजा होता. बाळाला दूध भात भरवणारा माझा राजा होता. ही इतकी तादात्म्यता,
समाजाप्रतीची समर्पित भावना, इतकं प्रेम ओतप्रोत त्याच्याकडे भरलेलं होतं. आणि म्हणून बुद्धांची करुणा माझ्या राजाकडे होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आम्हाला तेवढेच प्रिय वाटतात. पण शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या नेत्यांना कळले नाहीत. वारंवार अपमान चालू आहे. शिवाजी महाराज मात्र पश्चिम बंगालमधल्या, भारतभरातल्या आणि जगभरातल्या लोकांना कळले. म्हणजे क्युबाचा राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो म्हणतोय की आम्ही अमेरिकेच्या विरोधामध्ये एवढे वर्ष संघर्ष करतोय, त्याचं कारण काय? तर आम्हाला शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र वाचायला मिळालं. चे गवेरा नावाचा जागतिक क्रांतीची कविता गाणारा या ठिकाणी युवक बसले म्हणून सांगतो. हा चे गवेरा युवकांच्या संदर्भात सुद्धा फार सुंदर म्हणतो. हा चे गवेरा म्हणतो की मी कोणत्याही देशाचं भविष्य सांगू शकतो. त्या देशातल्या युवकांच्या मुखामध्ये कोणतं गाणं आहे, त्या गाण्यावरनं मी त्या देशाचं भविष्य सांगू शकतो. 1920च्या दशकामध्ये या देशामध्ये इन्कलाब जिंदाबादचा नारा आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजूए कातिल में, अशा प्रकारची गीत असायचे. भगतसिंगांच्या मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत होतं. म्हणजे भगतसिंग सुद्धा आपल्या आयकॉन कोणाला म्हणतात? शिवाजी महाराजांचा. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पे, कोण म्हणतंय? भगतसिंग म्हणतायत. नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या हातावरती तुरी देऊन कुठे गेलेत? बर्लिनला गेलेत. आणि बर्लिनला जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि तिथून भारतातल्या ब्रिटिशांवरती आक्रमण आणि हल्ला केला. या नेताजी सुभाषचंद्र बोसांना शिवाजी महाराज कळले. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की मी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जे बर्लिनला गेलो, जर्मनीमध्ये गेलो, याचं मुख्य कारण आग्र्याच्या मिठाईच्या पेटाऱ्यातनं छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे निसटले होते, हा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि म्हणून मी ब्रिटिशांच्या या कैदेतनं बाहेर पडू शकलो. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांना खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज कळलेले होते, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना नाही. हे तुरी देऊन निघालेले नव्हते. असो, बरं, रवींद्रनाथ टागोर, म्हणजे मी जे सांगत होतो की बुद्धांवरती आलेलो होतो, तर रवींद्रनाथ टागोर जपानच्या दौऱ्यावरती असताना रवींद्रनाथ टागोरांना जपानच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की रवींद्रनाथ ठाकूर जी, त्यांना ठाकूर म्हणायचे, ठाकूर जी मुझे बताओ की आपल्या देशाचं वैशिष्ट्य, तुम्हारे देश का एका वाक्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक जर सांगायचं असेल, वैशिष्ट्य सांगायचं असेल, तर तुम्ही तुमच्या देशाची ओळख कशी करून द्याल? तर रवींद्रनाथ टागोर म्हणतायत, तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पराक्रम हीच माझ्या देशाची ओळख आहे. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांना आमचे शिवाजी महाराज कळले, भगतसिंगांना छत्रपती शिवाजी महाराज कळले, नेताजी सुभाषचंद्र बोसांना आमचे छत्रपती शिवाजी महाराज कळले. पण याच महाराष्ट्रातल्या मंगत प्रभात लोढाला मात्र छत्रपती शिवाजी महाराज कळलेले नाही. आणि म्हणून तो कुणासोबतही कुणाची तुलना करतोय, हे लक्षात घ्या. आणि म्हणजे प्रश्न असा पडतो की हा प्रसाद लाड काय म्हणाला? आत्ताच नुकतंच बोलला की शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला म्हणे. इथं बसलेल्या लहानशा पोराला जरी विचारलं ना, 3ऱ्या-4थ्या वर्गातला, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे, तर तो 60 दिशा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरती जन्माला आले आहे. म्हणजे वारंवार खोडसाळपणा चालू आहे, वारंवार. याच महाराष्ट्रामध्ये द शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक तो जेम्स लेन या महाराष्ट्रामध्ये लिहितो. आमच्या संभाजी ब्रिगेडचे 72 मावळे जर या ठिकाणी नसते तर हा घाणेरडा आणि विकृत इतिहास तुम्हा सर्वांच्या घरामध्ये आला असता. आमच्या संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी भांडारकर प्रतिष्ठान फोडलं, त्या पुस्तकावरती बॅन आणलं. त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल फादर बदलवला गेला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले की शिवाजी महाराजांचे पिता हे शहाजीराजे नाहीयेत. म्हणजे इतका खोडसाळपणा जाणीवपूर्वक. आणि हा जेम्स लेन कोणाकोणाच्या घरामध्ये पुण्यामध्ये थांबलेला होता, त्यांची नावं वाचा. त्या सर्वांना महाराष्ट्र भूषण दिला जातो, सर्वांना महाराष्ट्र भूषण. आणि आमच्या सत्यपाल महाराजांसाठी आम्ही महाराष्ट्र भूषण मागतो, नाही देत, कारण तुमचं आमचं ठाळकं ठिकाणावर आणतंय. मग ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विकृतीकरण करण्याचं काम केलं त्यांना सुद्धा गौरवलं जात आहे. प्रश्न असा पडतो, अरे विष देऊनी संपविला चौ मुलखाचा छत्रपती, विष देऊनी संपविला चौ मुलखाचा शिवछत्रपती, मनुवाद्यांच्या हरामखोरीचे आणखीन दाखले देऊ तरी किती? खरं सांगा बहुजनांनो, तुम्हाला अद्यापही जाग का येत नाही? अरे बापाचा बाप बदलवला, पण आम्हाला राग का येत नाही? आम्हाला राग का येत नाही? हा प्रश्न पडतो. म्हणजे आमच्या महामानवांचा एवढा मोठ्या प्रमाणावर अपमान चालू आहे. इथे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं तैलचित्र लावलेलं आहे. या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली खोडली आणि पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक ही बिरुदावली लावली आणि शिवाजी महाराजांचे शिव मेळावे पुण्यामध्ये सुरू केले. या महात्मा फुल्यांनी किती मोठं काम करून ठेवलं. आणि नुकतंच आमच्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते
काय काय घाणेरडे आणि विकृत बोलला होता माणूस. म्हणजे एवढं किळसवाणं त्याची सगळी बॉडी लँग्वेज होती, जेचर्स पोचर्स होतं, त्याचे जे शब्द होते, अरे वो 10 साल की थी और वो 13 साल का था और 10 और 13 साल में असं हात करू करू वो दोनों क्या करते थे पता नहीं क्या करते थे. आणि इतकं घाणेरडं हास्य त्याचं आमच्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुल्यांच्या संदर्भामध्ये ते घाणेरडं वक्तव्य त्या लोकांनी केलं. या ठिकाणी सावित्री आणि ज्योतिबांचा वेशभूषा धारण करून बसलेली मुलं आहेत. कोण होते हे उभे दाम्पत्य माहितीये का? द मोस्ट लवली अँड रोमॅन्टिक कपल ऑफ द वर्ल्ड. जगातले सर्वात चांगले आदर्श पुरुष कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. मी सांगतो तुम्हाला, महात्मा फुल्यांसारखा पुरुष जगाच्या पाठीवर कुठेच जन्माला आलेला नाही. आमच्या बायांकरता सांगतो, सावित्रीबाई फुल्यांना मुलगा होत नव्हता, सावित्रीबाई फुल्यांना मुलगा झाला नाही. आणि म्हणून मग महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वडील सावित्रीबाईंना आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना बोलवतात आणि ज्योतीला म्हणतात, ज्योतिबा मला माझ्या वंशाला दिवा पाहिजे आणि तुझी बायको मला काही वंशाला दिवा देऊ शकत नाही, मला काही संतान देऊ शकत नाही. मग आता काय करायचं? तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वडील ज्योतिबांना म्हणतायत की तुझी बायको मला माझ्या याला वंशाला दिवा देऊ शकत नाही आणि म्हणून तू आता तुझ्याकरता दुसरी सवत घेऊन ये, दुसरी सवत घेऊन ये, मला माझ्या वंशाला दिवा पाहिजे. जगाच्या पाठीवरचा एकमेव माणूस आहे हा, असं उत्तर आजपर्यंत आणि हजारो वर्षाच्या इतिहासात कुणीच दिलेलं नाहीये. काय म्हणाले? काय म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले? महात्मा ज्योतिबा फुले म्हणतायत बाबांना, बाबा थांबा, कोण म्हणतंय माझ्या बायकोमध्ये दोष आहे? दोष माझ्यात देखील असू शकतो, म्हणून मला दुसरी सवत आणण्यापेक्षा माझ्या बायकोला दुसरा सवत्या आणून द्या, माझ्या बायकोला दुसरा सवत्या आणून द्याल का? हा असा प्रश्न विचारू शकतात कोणी? म्हणजे इतकं निस्सीम प्रेम आपल्या पत्नीवरती करणारा हा माणूस आणि त्यांच्या संदर्भामध्ये घाणेरडं वक्तव्य केलं जातं. आमच्या सावित्रीबाईंनी मरेपर्यंत म्हणजे प्लेगची साथ आल्यानंतर प्रत्येक बाळाचं बाळपण केलं. बरं, त्यांनी जे पाळणाघर सुरू केलेलं होतं, बालसंगोपन गृह केलेलं होतं, परित्यक्त्या महिलांना जर विधवा महिलांना जर मुलं होत असतील तर आमच्या फुलेवाड्यामध्ये यावं, आपलं बाळपण करावं, आम्ही कुणालाही ते नाव सांगणार नाही आणि तिथून निघून जावं. तुम्हाला माहितीये केशवपण कुणामध्ये व्हायचं? SC ST OBC मायनॉरिटी मध्ये केशवपण नव्हतं. दासी प्रथा SC ST मायनॉरिटी OBC मध्ये नव्हती. बालविवाहाच्या क्रूप्रथा आपल्या SC ST OBC मायनॉरिटी मध्ये नव्हती. तर त्या सदाशिव पेठेतल्याच महिला असायच्या आणि त्या महिला बालवयामध्ये त्यांचा नवरा मेल्यानंतर कदाचित त्या बाळांत राहिल्या तर त्यांना संरक्षण देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं. तुमच्याच घरातल्या महिलांना संरक्षण देण्याचं काम केलं आणि त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भामध्ये घाणेरडं अत्यंत अश्लाघ्य असं बोललं जातं. बरं, इथेही ते थांबत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना एका मंत्र्यासोबत करतात, वो पुराणे आदर्श ते नये आदर्श. आता अलीकडे म्हणजे 1 महिना अगोदर ते मुंबईला गेले, मुंबई विद्यापीठामध्ये राज्यपाल महोदय, आणि मुंबई विद्यापीठामध्ये एका हॉस्टेलचं पायाभरणीचं काम होतं आणि त्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला ते म्हणतायत या हॉस्टेलला तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचं नाव देण्यापेक्षा विनायक दामोदर सावरकरांचं नाव द्या. इतकी असूया यांच्या मनामध्ये. ज्या विनायक दामोदर सावरकरांनी आपल्या हिंदू पथपादशाह नावाच्या पुस्तकामध्ये आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अत्यंत खोडसाळ असे शब्द लिहून ठेवलेले, हा धर्म बुडव्या, हा देश बुडव्या, हा स्वराज्य बुडव्या असा राजा आहे, आणि त्या विनायक दामोदर सावरकरांचं नाव तुम्ही त्या हॉस्टेलला द्या म्हणता. राजर्षी शाहू महाराजांचं देऊ नका म्हणतात. कोण म्हणतंय? महामहिम राज्यपाल, संवैधानिक पदावरती बसलेला माणूस. अशा प्रकारच्या वल्गना आमच्या महापुरुषांच्या बदनामीच्या संदर्भात. बरं, त्याही पलीकडे जाऊन आता मंत्री आहेत साहेब, ते पुण्यातनं निवडून आलेले, कोल्हापूरचे असलेले, नाव घेत नाही मी त्यांचं, चंपा वगैरे काहीतरी म्हणतात त्यांना. तर तेच म्हणजे आमच्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या लोकांनी भीक मागितलं आणि भीक मागून शाळा चालू केली. आमच्या महापुरुषांना भिकारी संबोधण्याची तुमची हिंमत तरी कशी होते? मजाल तरी कशी होते? अरे भिकारी नव्हते. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या संदर्भामध्ये सांगतो, आपल्याला माहिती असेल नसेल, आज जी किर्लोस्कर कंपनी आहे, या किर्लोस्कर कंपनीमध्ये सर्वात जास्त शेअर्स महात्मा फुल्यांचे होते. आम्ही मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनल बघतो, VT स्टेशन बघतो, महात्मा ज्योतिबा फुल्यांची संकल्पना आहे. पुण्यामध्ये जर तुम्ही गेला, पुण्यामध्ये जी मंडईची मोठी इमारत आहे, मोठी इमारत आहे, ती इमारत कोणी बांधलेली आहे? महात्मा फुलेंनी बांधलेली आहे. मुळा मोठा नदीवरचे पूल कोणी बांधले आहे? महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंची कन्स्ट्रक्शन कंपनी होती आणि त्या महात्मा फुलेंना तुम्ही भिकारी संबोधता आणि आमचं तरीही रक्त खळवत नाही. आता फार भयानक दिवस आला. काल पुण्यात कोणीतरी मस्ती केली म्हणे, काल पुण्यात कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी जरा सस्ती केली म्हणे.
काल पुण्यात कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसाने माणुसकी जरा सस्ती केली म्हणे. अरे सावध भारे गव्हा ज्वारीच्या दाण्यांनो, आता बुजगावण्यानंच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. आता बुजगावण्यानंच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. आज या देशातली भटशाही आणि भांडवलशाही हातात हात घालून फिरतायत आणि आमच्या लोकांचा सातत्याने अपमान घेतायत. कर्मवीर भाऊराव पाटलांना तुम्ही भिकारी म्हणतायत. अरे तो एवढा मोठा जहागीरदार आपली पूर्ण जमीन विकून टाकली. आमच्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या बायकोच्या विमलताईच्या गळ्यातलं शेवटचं सोन्याचं मंगळसूत्र श्रद्धानंद बोर्डिंग मधले मुलं उपाशी राहू नये म्हणून विकून टाकलं. शामराव बापूंकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन होती आणि त्यांना तुम्ही भिकारी संबोधताय. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्यासारखा स्वाभिमान आमच्यामध्ये असला पाहिजे. एक दिवस कर्मवीर भाऊराव पाटील आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख रयत शिक्षण संस्था आणि शिवाजी शिक्षण संस्था या महामानवांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य पुण्यामधनं तुम्ही करताय. कोण होते ते महामानव? म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील ज्यावेळेस एखाद्या लग्नामध्ये तेरवीमध्ये जायचे तर लोकांना म्हणायचे की मी बहुजनाच्या शिक्षणाकरता अशा प्रकारच्या शिक्षण संस्था उभ्या करतोय आणि त्या शिक्षण संस्था उभा करण्याकरता तुमचा हातभार लागला पाहिजे, तुमची मदत लागली पाहिजे. लोकांकडनं क्राऊड फंडिंग जमा करायचे, लोकांकडनं देणग्या घ्यायचे, भीक मागत नव्हते. त्यांना काही व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हत्या. सामाजिक उत्कर्षाकरता, सामाजिक पुनरुत्थानाकरता, समाजाची नवीन रचना करण्याकरता ते क्राऊड फंडिंग गोळा करायचे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील अशाच प्रकारे क्राऊड फंडिंग गोळा करत असताना एका मारवाड्यापाशी गेले आणि त्या मारवाड्याला म्हणतायत की मला अशा अशा प्रकारची शाळा उभी करायची आणि त्याकरता तुम्ही मला मदत कराल का? तो मारवाडी म्हणतोय मी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे, सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे. माझी एकच अट आहे, तुम्ही तुमच्या संस्थानाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तेवढं काढून टाका. काय उत्तर द्यावं कर्मवीर भाऊराव पाटलांनी? कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात अरे प्रसंग पडलाच तर सख्या बापाचं नाव बदलेन, पण माझ्या संस्थानाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. असा करारी बाणा असणाऱ्या माणसांचा अपमान केला जातो आणि आम्ही सहन करतोय. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या संदर्भात, भाऊसाहेबांच्या संदर्भात सांगतो बांधवांनो, 1931 मध्ये 1931 मध्ये अमरावतीतल्या ब्रिटिश काउन्सिलवरती भाऊसाहेब निवडून गेलेले आहेत. भाऊसाहेबांनी द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर नावाचा प्रबंध तिथं जाऊन लिहिला, स्टॅनफोर्ड मध्ये जाऊन लिहिला. सोपा प्रबंध नाहीये तो. धर्माचा उगम आणि विकास, वैदिक वाङ्मयांमधनं धर्माची चिकित्सा करण्याचा ग्रंथ लिहिला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी. आणि 1931 मध्ये आजही या भारतात एकही माईचा लाल मेंबर ऑफ पार्लमेंट नाहीये. ऑन द पार्लमेंट फ्लोअर कोणी बोलू शकल जे भाऊसाहेब 1931 साली बोलले. ब्रिटिश काउन्सिल मध्ये भाऊसाहेब निवडून गेले आणि भाऊसाहेब निवडून गेल्यानंतर पहिलं विधेयक त्यांनी आणलं, खाजगी विधेयक. ते विधेयक होतं देवस्थान संपत्ती अधिग्रहण बिल. भाऊसाहेब म्हणतात की या देशातल्या मठा, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारांमध्ये असलेला पैसा हा जनतेकरता खर्च झाला पाहिजे. माझ्या शेतकऱ्याची मुलं मरतायत, त्यांच्या शिक्षणाची सोय नाहीये, त्यांच्या शिक्षणाकरता हा पैसा खर्च झाला पाहिजे आणि म्हणून ते विधेयक आणलं. ते विधेयक अद्यापपर्यंत पारित होत नाहीये. त्या भाऊसाहेब म्हणतात खोडसाळपणा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही भिकारी म्हणताय. काय संबंध होते या लोकांचे साहेब? म्हणजे बदला कसा घ्यायचा, महामानवांच्या इंटर रिलेशन कसे होते, आंतरिक संबंध कसे होते. चोखामेळा माहिती आहे तुम्हाला, हा वारकरी संप्रदायातला फार मोठा संत आहे. अस्पृश्य होते चोखामेळा आणि म्हणून अस्पृश्य असल्यामुळे बडव्यांनी त्यांना हार चोरला विठ्ठल रुक्मिणीचा म्हणून त्यांच्यावरती काय लावले, आरोप लावले. मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं. ऐसी केली ही न याती तुझं का न कळे श्रीपती, जन्म गेले उष्टे खाता चोखामेळा त्या काळामध्ये म्हणतात. आणि म्हणून चोखामेळ्याला हाकलून दिलं, चोखामेळ्याला मरावं लागलं त्या ठिकाणी. आमचे गाडगे महाराज आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला त्या ठिकाणी जायचे. लोकवर्गणी गोळा करून आजही तुम्ही गेला तर त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे जाताना, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना तुम्हाला उजव्या बाजूला चोखामेळा धर्मशाळा दिसते. गाडगे महाराजांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चोखामेळा नावाची धर्मशाळा त्याच ठिकाणी काढली ज्या ठिकाणी चोखामेळ्याला नाकारलेलं होतं, चोखामेळ्याला हाकलून दिलेलं होतं. गाडगे महाराजांनी बदला घेतला, चोखामेळ्याच्या नावाने धर्मशाळा काढली. अनेक लोक तिथं राहायला लागले. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो, गाडगे महाराज शेवटच्या घटका मोजत असताना मुंबईला हॉस्पिटलमध्ये भरती होते गाडगे महाराज. आणि गाडगे महाराजांनी तडकाफडकी आपल्या सेवकाला सांगितलं की तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा निरोप दे की बाबांनी तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे, लागलीच बोलवलेलं आहे. तर गाडगे महाराजांचा एक सेवक बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेला. बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब, गाडगे बाबा तुम्हाला भेटू इच्छितात. बाबासाहेब म्हणतात की गाडगे बाबा आजपर्यंत असं तर कधी निरोप आला नाही. त्यांना कळतं की त्यांची तब्येत बरोबर नाहीये. गाडगे महाराज, बाबासाहेब आपल्या
घरातनं निघतात, अँबॅसिडर कारमधनं निघतात, 2 घोंगडी विकत घेतात. गाडगे महाराज काही घेणार नाही त्यांना माहिती असते, पण तरी सुद्धा बाबांना आजार आहे, बाबांना ताप आहे, 102 103 फणफण अंग आहे, आणि हे बाबासाहेबांना कळल्यानंतर बाबासाहेब 2 घोंगडे घेतात, त्या हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात. एक घोंगडा अंथरुण्याकरता, एक घोंगडं पांघरण्याकरता बाबासाहेब जातात. बाबासाहेब गेल्याबरोबर गाडगे महाराज 102 103 ताप असलेला माणूस ताड दिशा उभ्या होतो आणि आपल्या दिवाणावरती बसतो. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणतात बाबासाहेबांना, बाबासाहेब मला माफ करा, मलाच तुम्हाला भेटायला यायचं होतं, पण तब्येत काही साथ देत नाहीये, म्हणून मी तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही. तुमच्यासारख्या कायदा मंत्रालय मला भेटायला बोलवायला लागलं, माफ करा. गाडगे बाबांना बाबासाहेब म्हणतात, का माफी मागताय तुम्ही? तुम्ही बाबा आहात, मार्गदर्शक आहात माझे, तुम्हाला माहिती असेल नसेल, पण गाडगे महाराजांना म्हणजे धम्मदीक्षा घेण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेण्या अगोदर गाडगे महाराजांना भेटायला गेले आणि गाडगे महाराजांच्या समोर बाबासाहेबांनी सांगितलं की बाबासाहेब म्हणतायत की धर्म सोडू इच्छितो बाबा, मला दुसरा धर्म घ्यायचा आहे, काय करावं मला सुचवा. बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांना म्हणतायत. गाडगे बाबांचं उत्तर होतं, बाबा तुम्ही इकले शिवले शिकले सवरलेले आहात, टाय सुटा बुटात इलाय तेले जाऊन आलेला आहात, तुमच्यापेक्षा लय अडाणी आहे मी तुम्हाला काय उपदेश देणार, तुम्हाला वाटते ते करा. नाही बाबा, तुम्ही मला सांगा मी कुठल्या धर्मात गेलं पाहिजे. गाडगे महाराज सूचक बोललेले होते. गाडगे महाराज म्हणाले होते की बाबासाहेब मी तुमच्यापेक्षा विद्वान नाही आहे, पण जे काही घेजा ते या मातीतलं घेजा, जे काही घेजा या मातीतलं घेजा. तथागत गौतम बुद्धांचा जन्म या मातीमध्ये झालेला होता. बुद्ध तत्वज्ञान या मातीमध्ये उदयाला आलं, विकसित झालेलं होतं, आणि ते तत्वज्ञान आपण स्वीकारावं असं सूचक वाक्य गाडगे बाबांनी दिलेलं होतं. मी चोखा मेळा धर्मशाळा सांगत होतो तुम्हाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांना भेटायला दवाखान्यामध्ये आले. गाडगे महाराज उठून बसले आणि आपल्या उशाखालचा एक कागद काढला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये दिला. मृत्यूपत्र आहे गाडगे महाराजांचं. गाडगे महाराजांनी सुतळीच्या तोड्यावरती सुद्धा माझ्या कुटुंबातल्या लेकरा बायका सुनांनी अधिकार सांगू नये असं स्पष्ट करून टाकलेलं आहे. आणि हे गाडगे महाराज आपला विल कोणाच्या हातात देत आहेत? बाबासाहेबांच्या हातात. आणि बाबासाहेबांना सांगतायत की बाबासाहेब मी पंढरपूरला चोखा मेळा नावाची धर्मशाळा बांधलेली आहे, अस्पृश्यांकरता ती धर्मशाळा बांधलेली आहे, आणि तुम्ही पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची सोसायटी सुरू केलेली आहे, त्या सोसायटीमध्ये माझ्या धर्मशाळेचा समावेश करून घ्या. ही चोखा मेळा धर्मशाळा आतापासून मी तुम्हाला देऊन टाकली. काय संबंध होते लक्षात घ्या. चोखा मेळा अस्पृश्य त्याला नाकारलं म्हणून गाडगे महाराजांनी चोखा मेळा धर्मशाळा उभी केली. आणि चोखा मेळा धर्मशाळा आपल्या लेकराला नाही दिली, आपल्या सुनायला नाही दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली. हे अन्योन्य संबंध या महामानवांमध्ये होते. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, कर्मवीर भाऊराव पाटलांना, जे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे की माझ्या दाढीवर जेवढे केस आहेत तेवढे बहुजनांची मुलं मला शिकून मोठी करायची आहे, असं म्हणणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भात तुम्ही भिकारी बोलता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिवाजी शिक्षण संस्था, आमच्या गाडगे महाराजांच्या कीर्तनाचा शेवट असायचा नेहमी. गाडगे महाराज नेहमी म्हणायचे, बापो घरातले ताट वाट्या इका लागल्या तरी चालन, पण पोरायले शिकायले नाही म्हणू नका. हे ताट वाट्या कुठून आलं माहितीये तुम्हाला? श्रद्धानंद बोर्डिंग चालू केलेलं आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी. 18 पगड जातीतले मुलं त्या ठिकाणी, 40 मुलं त्या ठिकाणी शिकायला होते अमरावतीला पंचवटीवरती. हे इतके जबरदस्त इंटर रिलेशन आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एक शेतकऱ्याचा पोरगा कृषी मंत्री झाला म्हणून पंचवटी पासून तर गाडगे नगर पर्यंत पूर्ण सडा टाकून गोपाला गोपाला म्हणत स्वागतासाठी हातात हार घेऊन गाडगे महाराज उभे. आणि गाडगे महाराज जसे भाऊसाहेबांचे अँबॅसिडर कार येताना दिसतात, गाडगे महाराज भाऊसाहेबांच्या जवळ जातात, भाऊसाहेबांच्या गळ्यामध्ये हार टाकतात आणि भाऊसाहेबांच्या पायावर पडायला जातात. आणि त्यावेळेस भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, जागतिक कृषी क्रांतीचा जनक असणारे भाऊसाहेब म्हणतायत, बाबा तुम्ही काय करून राहिले, तुम्ही संत आहात, तुम्ही महाराज आहात, तुम्ही मार्गदर्शक आहात, तुम्ही आमच्या पाया पडायला निघाले. तसं नाही बाबा, तुन बहुजनाच्या शिक्षणासाठी लय मोठं काम केलं आणि एक शेतकऱ्याचा पोरगा एवढा मोठ्या देशाचा कृषी मंत्री झाला, तो या पाया लागू दे. गाडगे महाराज भाऊसाहेब दोघे एका समोर आले. भाऊसाहेब म्हणतात माझ्या पाया लागू नका. भाऊसाहेबांनी मिठी मारली. भाऊसाहेबांच्या डोळ्यातनं अश्रू उघळत होते आणि गाडगे महाराजांच्या डोळ्यातनं अश्रू उघळत होते. दोघांचे अश्रू एकमेकांच्या पाठीवरती पडत होते. हे अन्योन्य संबंध होते आमच्या महामानवांचे. या हृदयीचे त्या हृदय, या काळजाचे त्या काळजाला हे भिडणारे जे अन्योन्य संबंध होते, त्या माणसांना तुम्ही भिकारी म्हणून संबोधता. त्या श्रद्धानंद बोर्डिंग मध्ये एक दिवस गाडगे बाबा गेले. त्यांना असं वाटलं की आपण भेटलं पाहिजे. भाऊसाहेबांनी एवढं मोठं श्रद्धानंद बोर्डिंग सुरू केलंय तर आपण तिथे गेलं पाहिजे. आणि श्रद्धानंद बोर्डिंगला गेले आणि पोटे हातात भाकर घेऊन त्या भाकरीवर चटणी बिटणी घेऊन खाऊन राहिले होते. गाडगे महाराजांना वाईट वाटलं. गाडगे महाराज म्हणाले की नाही, आता
आपण यांच्याकरता ताटं वाट्या आणल्या पाहिजे. आणि बियाणी साहेबांकडे गेले, बिजलाल बियाणी त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडनं 40 ताटं, 40 वाट्या, 40 ग्लास आणले आणि श्रद्धानंद बोर्डिंग मध्ये रिक्षातनं आणून टाकून दिले. आणि पोट्याला वेळे याच्यानंतर हातात भाकरी खायच्या नाही, मला काही बरं वाटलं नाही. तुम्ही हातात भाकरी घेऊन खाता, हे ताटं घ्या, हे वाट्या घ्या, हे गिलास घ्या आणि याच्यानंतर ताटं वाट्या घेऊन जेवाले बसायचं. भाऊसाहेब आले दिल्लीवरनं, त्यांना कळलं की गाडगे महाराज श्रद्धानंद बोर्डिंगला येऊन गेलेले आहे, श्रद्धानंद बोर्डिंगला येऊन गेलेले आहे. आणि म्हणून मग भाऊसाहेबांना आनंद झाला की माझ्या श्रद्धानंद बोर्डिंग मध्ये गाडगे बाबा आले, 40 ताटं वाट्या ग्लास आणून दिले. आणि मग भाऊसाहेब गाडगे महाराजांना भेटायला गेले आणि गाडगे महाराजांना म्हणतायत, बाबा तुम्ही बरं केलं 40 ताटं वाट्या गिलास आणून दिले, माझ्या पोराला काही जेवायची सोय नव्हती. पण भाऊसाहेब मला एक नाही कळलं, बहुजनांचे पोरं हातावर ताटं भाकरी घेऊन खाऊन राहिले आणि तुम्ही ताटं काऊन नाही आणून दिली. भाऊसाहेबांना दिलेलं उत्तर काय होतं माहितीये? भाऊसाहेब म्हणतात, माझ्या SC ST मायनॉरिटी OBC समाजातला तमाम बहुजन वर्ग हा हातावर भाकरी घेऊन खाऊ शकतो, त्यानं त्याच्या आयुष्यात कुठलाही फरक पडणार नाही. पण माझ्या बहुजन समाजाची ज्ञानाची भूक प्रचंड मोठी आहे, हजारो वर्षापासून तो ज्ञानापासून उपेक्षित आहे. मला ताटं आणण्यापेक्षा पुस्तकं आणणं हे अधिक महत्वाचं वाटलं. मी वारंवार पुस्तकं घेत राहिलो आणि म्हणून मी ताटं आणू शकलो नाही. गाडगे महाराज त्याच्यानंतर हयातभर जेवढे कीर्तन केले, कीर्तनाचा शेवट करायचे. बापू घरातले ताटं वाटा ऐका लागले तरी चालन, पण पोरायला शिकायला नाही म्हणून का. हे अनन्य संबंध असणाऱ्या महामानवांच्या संदर्भामध्ये भिकारी ह्या शब्दाचा संबोध केला जातो. वाईट वाटतं या सर्व गोष्टींचं, प्रचंड वाईट वाटतं. तो सुधांशू म्हणजे आता केंद्रामध्ये जे सरकार आहे त्यांचा नॅशनल स्पोक्स पर्सन, राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आणि त्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राहुल गांधी वाशिमला आलेले होते, भारत जोडो यात्रा चालू होती. पक्षीय राजकारणाचा अभिनिवेश बाजूला सारू द्या, तुम्हाला काय राजकारण करायचंय करू द्या, तुम्ही बीजेपीचे निवडून आणा, काँग्रेसचे आणा, सेनेचे आणा, मला काही घेणं नाही आहे. पण माझ्या बहुजन महामानवांना तुम्ही मधात आणायला नको. काँग्रेसची पदयात्रा या ठिकाणी वाशिमला आली आणि वाशिम मध्ये राहुल गांधी बोलले की सावरकरांनी एवढे एवढे माफीनामे दिलेले होते, 7 माफीनामे दिले, माफीवीर आहे तो, स्वातंत्र्यवीर नाहीये. कोण म्हणलं? राहुल गांधी. काय संबंध शिवाजी महाराजांचा या गोष्टीशी? काय संबंध आहे? राहुल गांधी बोलले कुणाला? स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर नाही तर तो माफीवीर असं बोलले. हा तिथे काय म्हणतो सुधांशू त्रिवेदी की विनायक दामोदर सावरकरांनी 7 पत्र लिहिली आहे जसं तुम्ही सांगता, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेब बादशाला असेच पत्र लिहिले होते. पर्यायाने शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाला 5 वेळा माफी मागितलेली होती असं त्याला म्हणायचं होतं. दिल्लीमध्ये बसून तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलतोय, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतोय. शिवाजी महाराजांनी उभ्या हयातीमध्ये एकच पत्र औरंगजेब बादशाला लिहिलेलं आहे. आणि ते पत्र केव्हा लिहिलेलं होतं? औरंगजेब बादशाने ज्यावेळेस जिझिया कर लावला त्यावेळेस औरंगजेब बादशाला एक मगरूरी होती. मगरूरी कुठली मगरूरी होती? कि कुरान के बारे में सिर्फ 2 ही लोग हैं जो पूरे तरह से जानकारी रखते हैं, एक मैं हूं और एक मेरे आका मेरे गुरु जिन्होंने मुझे कुरान पढ़ाया है, ज्यांनी मला कुरान शिकवलं. त्याला मगरूरी होती की 2च लोकांना कुरान माहिती आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिझिया कर लावल्यानंतर औरंगजेब बादशाला पत्र लिहिलं आणि म्हणतात, तुम्ही वडीलधारी माणसं आहात, मला सांगा, कुरान मी पण वाचलाय, कुरान के किस आयत में ऐसा लिखा है कि अल्लाह ताला सिर्फ और सिर्फ मुसलमानों का है? क्या वो हिंदुओं का नहीं, क्या वो यहूदियों का नहीं, क्या वो पारसियों का नहीं है? अल्लाह हा प्रत्येकाचा आहे, देव हा प्रत्येकाचा आहे, निर्भीक हा प्रत्येकाचा आहे. याचं स्मरण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिलं की मुझे बताओ कि कुरान के कौन से आयत में ऐसा लिखा है कि अल्लाह ताला सिर्फ मुसलमानों का है. औरंगजेब बादशाह चाट पडला आणि औरंगजेब बादशाह काय म्हणतोय? खापी खान, साकी मुस्तेद खान दरबारी इतिहासकार आहे औरंगजेब बादशाहचे, ते दरबारी इतिहासकारांनी लिहून ठेवलं. औरंगजेब बादशाह म्हणतोय, अब इस पूरी कायनात में 3 लोग ऐसे हैं जिनको पूरी कुरान की जानकारी है, मालूमात है, एक मेरे गुरु, एक मैं और तीसरे छत्रपती शिवाजी महाराज है. म्हणजे लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी एकच पत्र लिहिलेलं होतं. अत्यंत धादांत इतिहास आणि शिवाजी महाराजांच्या प्रतीकांचा, संभाजी महाराजांच्या, त्या संभाजी महाराजांना धर्मवीर नवीनवाद महाराष्ट्रामध्ये चालू आहे, बदनामी करणं चालू आहे. खापी मुस्तेद खान म्हणजे बाळाजी आवजी चिटणीसांची बखर तेवढी जर बाजूला केली, वास्तववादी इतिहास, मल्हार रामराव चिटणीसांचा तो नातू आहे आणि तो लिहिणार कोण नाही संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये? कारण त्याच्या पणजोबाला संभाजी महाराजांनी काय केलं होतं? हत्तीच्या पायी दिलेलं होतं. अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिलेलं होतं. आणि मल्हारराव रामराव चिटणीसांना हत्तीच्या पायी दिलं म्हणून त्याचा पंतू बाळाजी आवजी चिटणीस यांनी बखर लिहून ठेवली आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना धर्मरक्षक, बदफैली, स्त्री लंपट अशा प्रकारचे विशेषण दिले गेले. आणि आजही महाराष्ट्रामध्ये असाच खोळसाणपणा सातत्याने त्या राम गणेश गडकऱ्यांनी, तो असेल तुमच्याकरता नाटककार, तो असेल तुमच्याकरता साहित्यकार, पण तो साहित्यकार, तो नाटककार जर आमच्या बहुजन महामानवांचा अपमान करत असेल तर आम्ही त्यांचे पुतळे उचलून फेकणार म्हणजे फेकणार. आम्ही राम गणेश गडकऱ्यांचा पुतळा उचलून फेकला म्हणजे किती मोठी विडंबना म्हणावी, किती मोठी विडंबना, किती मोठं कॉन्फ्लिक्ट आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यान, उद्यानाला नाव कोणाचं आहे? छत्रपती संभाजी महाराजांचं. रगेल रंगेल आणि बदपैली म्हणणारा राम गणेश गडकऱ्याचा पुतळा संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये. आमच्या महामानवांचा अपमान नाहीये? कवी बी यांनी लिहिलेली कविता असेल, म्हणजे थोरातांची कमळा असेल, ती मंजुळा तुळसा, काय काय कॅरेक्टर छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये. आणि धर्मवीर संबोधता तुम्ही, कारण एखाद्या व्यक्तीला धर्मवीर संबोधलं की धार्मिक विद्वेष करणं फार सोपं जातं. पण धर्माची खरी भाषा आमच्या बहुजन महामानवांनी सांगितलेली होती. धर्म म्हणजे काय? अरे ध म्हणजे धवल, ध म्हणजे शुभ्र, ध म्हणजे पवित्र, ध म्हणजे पावन, आणि म म्हणजे अंतकरण काळीच. अंतकरणी काळीच ज्याचं धवल झालाय, शुभ्र झालाय, पावन झालाय, पवित्र झालाय, ज्याला चराचर सृष्टीतला प्रत्येक जीव हा समान वाटतोय, सगळे सारखे वाटतायत. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ सकलांसी अधिकार, बाळी नारी नर आणि करुणी वेशाही. शोभा तुला स्वराज्य उभं करायचं असेल तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र कर, हे धर्माचं तत्वज्ञान होतं. हा जो धर्म होता, हा धर्म यांना नकोय. आणि म्हणून संभाजी महाराजांना धर्मरक्षक संबोधलं जातं, स्वराज्य रक्षक. संभाजी महाराजांना प्रश्न विचारले म्हणे औरंगजेब बादशाहाने. खापी खान, साकी मुस्तेद खान, ही जे दरबारी इतिहासकार औरंगजेब बादशाहाची यांनी वास्तवादी लिहून ठेवलं, हे लिहितायत की औरंगजेब बादशाहाने दोनच प्रश्न विचारला. पहिला प्रश्न विचारलेला होता की सांग माझ्या दरबारातले कोण कोण सरदार, वतनदार, जहागीरदार, मनसबदार फितूर झालेले आहे आणि शिवाजी महाराजांनी आपला खजिना कुठं लपवून ठेवलेला आहे. हे दोनच प्रश्न विचारलेले होते. पण जाणीवपूर्वक बदनामी चालू या लोकांची. आणि म्हणून आज या लोकांना धार्मिक विद्वेष निर्माण करण्याकरता आपल्या महामानवांचा वापर करायचा आहे, धार्मिक दंगली निर्माण करण्याचा वापर करायचा आहे. आज या देशाचं दुर्दैव असं आहे, धर्म और कानून का यहाँ पर काला धंधा है, बिक चुकी है मीना बेगम शाबानो शर्मिंदा है. अरे पंडित मुल्ला काले कव्य आज पाक परिंदा है, तुष्टिकरण कानून यहाँ का कीचड़ से भी गंदा है. फिर भी पूछो मेरे दिल से यारो, ये भारत कैसे जिंदा है, भारत कैसे जिंदा है. हा देश जिवंत आहे या बहुजन महामानवांच्या विचारांवरती जिवंत आहे. हे बहुजन महामानव नसते ना, केव्हाची शक्ल पडली असती, केव्हाच पुन्हा आपल्याला त्या उतरंडीमध्ये जाऊन टाकून दिलं असतं यांनी त्या वर्ण व्यवस्थेमध्ये. या महामानवांच्या विचारांवरती जिवंत आहे. पण दुर्दैव वाटतं आजही, म्हणजे गायीला धक्का लागला तर देश पेटवणार. गायीला धक्का लागला, परवाच्या दिवशी जुनैदचा म्हणजे हरियाणामध्ये 2 मुसलमान मुलांचे पुन्हा काय सापडले, जळलेले प्रेत सापडले, मोठ्या 4 व्हीलर मध्ये सापडले. किती मोठं दुर्दैव आहे आमचं. शिवाजी महाराजांची लढाई धर्माच्या विरोधामध्ये होती का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर मुसलमान आहे. शिवाजी महाराजांकरता मरायला पुढे होणारा मदारी मेहतर मुसलमान आहे. हा स्वतंत्र विषय आहे. शिवाजी महाराजांचा पहिला सरनोबत नूरखान बेग मुसलमान आहे. शिवाजी महाराजांचे 450 640 जहाज विमान आहेत. मी किती किती बोलावं, माझ्याकडे वेळ कमी आहे. ते पूर्णच्या पूर्ण जहाज कुणाच्या हातात दिलेले आहे? तर दर्यासारंग मुसलमानांच्या हातामध्ये दिलेले आहे. 700 पठाणांची फौज आहे. शिवाजी महाराज ज्यावेळेस प्रतापगडाच्या माचीवर अफजल खानाचा कोथळा काढायला जातात, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जसा जिवाजी महाले होता, इब्राहिम खान सुद्धा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तैलचित्र आम्हाला दिसतं, हे मीर मोहम्मद कासिम नावाच्या चित्रकारांनी काढलं. निकोलाव मनुची नावाचा पर्यटक त्या पर्यटकाच्या प्रवास वर्णनामध्ये सापडलं. मिर्झा राजे जयसिंगाच्या तहाच्या वेळेस 1906 सालापर्यंत तर 4 हात असणारे शिवाजी महाराजांची पूजा करत होतो. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचा वापर धार्मिक विद्वेष निर्माण करण्याकरता, म्हणजे अफजल खानाचा कोथळा काढायचा आणि खाली टॅगलाईन लिहून असते त्यांची, दहशतवाद असा संपवावा लागतो. आणि जुनैदचा आणि त्याचा खून केला जातो, मारून टाकला जातं, जिवंत जाळलं जातं, गौरक्षकीच्या नावावरती जाळलं जातं. गायीची रक्षा आम्हाला पण करायची, मग रक्षा करायची म्हणून दुसऱ्याला मारून टाकायचंय का? म्हणजे गायीला धक्का लावायला लागला तर देश पेटवायचा, आणि बाईला धक्का लागला तर, बाईवरती उपमर्द झाला तर. त्या बिल्किस बानोच्या मारेकऱ्यांना आपण सर्वजण जाणतायत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्या बिल्किस बानोवरती 3 महिन्याचा गर्भ जिच्या पोटामध्ये होता, 5 वर्षाचं बाळ जिच्या सोबत होतं, आणि तिच्या कुटुंबातल्या लोकांच्या समोर तिच्यावरती 13 नराधमांनी बलात्कार केला. 2002 मध्ये त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि या देशाचा स्वातंत्र्य महोत्सव अमृत महोत्सव साजरा करत असताना गुजरात सरकार त्या 13 जणांना बाईचं बली करतात. म्हणजे स्त्रियांचा सन्मान नाही, गायीचा सन्मान. एक आमची गीता फोगाट नावाची कुस्तीपटू, त्या मेंबर ऑफ पार्लमेंट आहे तो पक्षाचा, त्याच्या विरोधामध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करतायत, त्याच्यावरती कोणी बोलणार नाही, बिल्किस बानोवरती कोणी बोलणार नाही. पण गायीला धक्का लागला मात्र देश पेटवणार. म्हणून धार्मिक विद्वेषाकरता आमच्या महामानवांच्या प्रतीकांचा वापर आता तरी थांबला पाहिजे. या लोकांची लढाई धर्माच्यासाठी कधीच नव्हती. धर्मासाठी लढाई असती. साधे प्रश्न आहे तो. औरंगजेब बादशाहच्या बाजूने शिवरायांना पकडायला कोण आलं? मिर्झा राजे जयसिंग आला की नाही? अफजल खानाचा वकील कोण होता? अफजल खानाचा वकील पंताजी बोकील हिंदू होता. मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता. कृष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू होता. शिवाजी महाराजांवरती ज्यांनी वार केले,
आमच्या संभाजी महाराजांना छळणारे अण्णाजी दत्त, मोरपंत पिंगे, मल्हार रामराव चिटणीस कोण होते? हिंदू होते. हा स्वतंत्र विषय. ही लढाई हिंदू आणि मुसलमानांमधली नव्हती. शिवाजी महाराजांची लढाई सगळ्या प्रकारच्या अन्यायाच्या विरोधामध्ये, सर्व प्रकारच्या शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती. आणि म्हणून खूप मोठा विषय आहे, खूप काही बोलता येईल या विषयाच्या. मला वाटतं तुमचे बक्षीस वितरण पण आहे ना? एक 5-10 मिनिटं बोलू. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज औरंगजेब बादशाहांचं एक स्वगत सगळीकडे प्रसिद्ध आहे. हा औरंगजेब बादशाह आपल्या दरबारामध्ये बसलेला आहे आणि दरबारामध्ये बसलेला असताना त्याचा मुलगा आहे शहजादा अकबर. हा अकबर शहजादा औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये येतो आणि बादशाहला म्हणतो, बादशाह आलम जहापना अबूजान, मेरी एक दिली ख्वाहिश है, ये पूरे कायनात का, पूरे सल्तनत का बेपना बादशाह मैं बनना चाहता हूं. हा आवाज काय येतोय ना? तो बादशाह आलम, मुझे इस पूरे कायनात का, ये पूरे हिंदुस्तान का मुझे बेपना बादशाह बनना है. कोण म्हणते? शहजादा अकबर म्हणतोय. शहजादा अकबर असं बोलत असताना औरंगजेब बादशाह आपल्या पोराला म्हणतोय, शहजादे गौर से सुनो, तुम्हें इस पूरे कायनात का, सल्तनत का बेपना बादशाह बनना है ना, तो गौर से सुनो. अरे सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत के सब क्या देख रहे हैं? कोण म्हणतंय? औरंगजेब बादशाह आपल्या पोराला शहजादा अकबरला म्हणताय, अरे सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर चुका है ये शिवाजी. अरे कैसे है ये मराठे, रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं. त्या काळच्या मराठ्यांचं वर्णन औरंगजेब बादशाहने, त्या काळच्या मराठ्यांचं, आताचे मराठी नाही जे खोके घेऊन पळाले, त्या काळच्या मराठ्यांचं. रुकते नाही, थकते नहीं और झुकते नहीं और बिकते भी नहीं. कोण म्हणतंय? औरंगजेब बादशाह. आणि त्यानंतर शहजादा अकबरला घेऊन पूर्ण दरबार फिरतोय आणि दरबारातला एकेकाचं स्मरण करून देतोय. ये देखिए शहजादे हमारे मामू जान मिर्जा अमीर गुरगुमला नवाब आलम शाइस्ते खान, छत्रपति शिवाजी महाराज लाल महल आए थे और इनके छक्के छुड़ा दिए. अरे तो तकदीर के सिकंदर थे, जान बख्दी, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी है इनको. ये देखिए शहजादे, सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर छत्रपति शिवाजी महाराज सूरत आए थे और ये वहां से धूम दबाकर भाग निकले. ये देखिए शहजादे, हमारे आगरा के मशहूर हौसी फौलाद खान छत्रपति शिवाजी महाराज आगरा आए थे और आगरा की मशहूर मिठाई इनके हथेली पर धर करके इनके आंखों के सामने से छूमंतर हो गए. ये देखिए शहजादे, मिर्जा राजे जयसिंह फौजेमंद सरदार, मराठों के मार के जख्मी इन्होंने अपने सीने पर नहीं, कायरों की तरह अपने पीठ पर खाए. और ये तमाम फौजेमंद सरदार, मुगल, पुर्तगाल, फ्रेंच, डच, अंग्रेज, ये सभी ने मराठों के मार के जख्म अपने सीने पर नहीं, कायरों की तरह अपने पीठ पर खाए. औरंगजेब बादशाह पुराला सांगतोय आणि त्यानंतर ताकीद देतो औरंगजेब बादशाह आपल्या पुराला. आणि ताकीद देताना म्हणतोय, शहजादे, शहजादे शिवाजी काल है, शिवाजी काल है, चालाक है, मगरूर है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. अरे दुश्मन के भी मंदिर, मस्जिद, फकीर, औरत, कलम की इज्जत करता है वो, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह आसमान को छू रही है. अगर हिंदुस्तान पर हुकूमत करनी है, अगर हिंदुस्तान पर हुकूमत करनी है तो शिवाजी का चलन सीखो. कोण म्हणते? औरंगजेब बादशाह. की पुरा तुला काही शिकायचं असेल तर तुझ्या बापाकडून घेऊ नको. तुझ्या बापानं तर बापालाही मारून टाकलं आणि आपल्या मोठ्या भावाला सुद्धा मारून टाकलेलं होतं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून माझ्याकडनं काही न घेता तू शिवाजी महाराजांकडनं. आणि म्हणून औरंगजेब नेहमी म्हणायचा, यार मेरे को दुश्मन भी मिला तो कैसा मिला, शिवा जैसा मिला. तर शिवाजी महाराज यांची लढाई ही धार्मिक नव्हती, एवढं मला आपल्याला सांगायचं होतं. शिवाजी महाराजांच्या काळातली उतरण आणि आता लोकशाहीतली उतरण हा एक फार मोठा विषय आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी रक्तपाताशिवाय लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही सांगितलेली होती. आणि या लोकशाहीतला सर्वात शेवटच्या घटकाचा विकास व्हावा हे लोकशाहीचं उद्दिष्ट होतं. भयमुक्त आणि भूकमुक्त समाजाचं स्वप्न या लोकांनी बघितलेलं होतं. सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न या लोकांनी बघितलेलं होतं. आणि त्या काळची उतरण आणि आताची उतरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती एवढं मोठं स्वराज्य उभं केलंय. रायगड ही एवढी मोठी राजधानी आहे आणि रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांकरता पाचाडला वाडा बांधलेला होता. आणि दुष्काळाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरनं खाली उतरायचे पाचाडला उतरायचे आणि विहिरीच्या काठावरती बसायचे आणि येणाऱ्या मायाबापांना, मायाबावल्यांना
विचारायचे माय मावल्यांनो, घरात जोंधळ आहे की नाही, धान्य आहे की नाही. धान्य नसेल तर रायगडावरचं धान्य घेऊन जा, पैका एका घेऊन जा. म्हणजे गरीबातल्या शेवटच्या घटकातल्या माणसाला माझा राजा विचारत होता, शेवटच्या घटकापर्यंत भेटत होता, डायलॉग करत होता, द्विअंगी संवाद करत होता. लोकांच्या डोळ्यातलं जाणता कुणालाही म्हटलं जात नाही हो. ज्याला बहुजनांच्या काळातलं दुःख दिसतं, डोळ्यातले अश्रू दिसतात, ते अश्रू पुसण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्यालाच जाणता म्हटलं जातं. माझा राजा 32 मनाचं सुवाचं सिंहासन सोडून त्या पाचाड मधल्या विहिरीच्या काठावरती येऊन बसायचा आणि आमच्या माय मावल्यांची चौकशी करायचा, आबाल वृद्धांची चौकशी करायचा. हा माझा राजा होता. आता एक नवीन उतरंड तयार झालेली आहे. सर्वात वरच्या पायरीवरती बसलेल्या या देशातले राज्यकर्ते लोक, त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवरती बसलेले अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला. आता तो स्वतंत्र विषय आहे. शिवरायांची अर्थनीती कशी आणि आताची अर्थनीती कशी. शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली साहेब, पण कोणालाच तोशीत दिली नाही. श्रीमंतांना लुटायचं आणि गरिबांना वाटायचं, हे माझ्या राजाचं धोरण होतं. आणि आता गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांना वाटायचं धोरण उलट झालेलं आहे. उलट धोरण झालेलं आहे. आणि म्हणून पहिल्या पायदानावरती राज्यकर्ते बसलेले आहे, दुसऱ्या पायदानावरती कोण बसलेला आहे, या देशातले कॅपिटलिस्ट बसलेले आहे. तिसऱ्या पायदानावरती कोण बसलेला आहे, बुवा, बापू, दीदी, अम्मा, टम्मा, राम रे. एवढ्या मोठ्या स्त्रियांवरती अत्याचार केले. पंजाबच्या इलेक्शनच्या अगोदर त्याला पॅरोलवर बाहेर काढतात प्रचारासाठी. इलेक्शन आलं पॅरोलवर बाहेर काढतात. म्हणून बुवा, बापू, दीदी, अम्मा, टम्मा तिसऱ्या पायरीवर. चौथ्या पायरीवर ब्युरोक्रेसीतले लोक बसलेले आहे. 5व्या पायरीवर मध्यम वर्ग, तुम्ही आम्ही व्हाईट कॉलर लोक, आम्हाला काहीच घेणदेण नाहीये. जागतिकीकरणाने आपल्या हातामध्ये मोबाईल आला, गाडी आलं, घरामध्ये टीव्ही आली, चांगला पगार आला आणि मग आपल्या देशामध्ये 80% लोक जे या पूर्ण सुखवस्तू जीवनाच्या परिघाच्या बाहेर आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच घेणं देणं लागलं नाही. अगदी सत्यपाल महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं, बाल्या बाल्याची माय, 10x10ची खोली, याच्या पलीकडे मला काही घेणं देणं नाही. आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या पलीकडे मला काही घेणदेण नाही. या मानसिकतेमध्ये असणारा व्हर्च्युअल लाईफ जगणारा मध्यम वर्ग आणि सर्वात शेवटच्या पायदानावरती बसलेला आहे या देशातला शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल, गुलाम, शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित बहुजन. या बहुजनांकरता माझ्या राजाचं राज्य होतं. शेवटच्या पायदानावरती आणि शेवटच्या पायदानावरती बसलेल्या प्रत्येक माणसाचं कोट कल्याण झालं पाहिजे, हे माझ्या राजाचे उद्दिष्ट होते. आणि म्हणून माझ्या राजाचं एकच जाहीरनामा होता, रयतेस पोटास लावणे आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय. बांधवांनो, खूप काही बोलता येईल. मी जवळजवळ 1.25 तास झाला आपल्यासोबत बोलतोय. आणखीन या ठिकाणी मला वाटतं अध्यक्षांचं भाषण आणि बक्षीस सुद्धा वितरित होणार नाही आणि म्हणून माझा विषय काही संपणार नाही. पूर्ण शिवकथामाला 7-7 दिवसांच्या मी चालवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे कसे होते, शिवरायांची लढायांपलीकडची लढाई, ढाल तलवारींच्या पलीकडची लढाई शिवाजी महाराजांची कशी होती, शिवाजी एक आर्किटेक्चर कसे होते, छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनियर कसे होते, छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु कसे होते. अनेक विषय आहेत ज्या विषयावरती बोलता येईल, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी माझ्या वाणीला विराम देताना एक कविता आपणा सर्वांच्या समोर सादर करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. कारण शेवटचे 10 मिनिटं राहिलेले आहे. आपण संविधानिक व्यवस्था मांडणारे, बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीमध्ये जीवन जगणारी माणसं होत आणि म्हणून 10च्या अगोदर आपण थांबलं पाहिजे. आणि म्हणून मी 10 मिनिटं अगोदर थांबतोय. आमचे मित्र आहे भारत दौंडकर नावाचे पुण्याचे, फार सुंदर कविता लिहिलेली आहे. 20 तारखेला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्यापही सापडत नाहीये. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडत नाही, ज्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलेलं होतं. आणि म्हणून 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रोटेस्ट आहे, वेगवेगळ्या ठिकाणी निषेध सभा होणार आहेत. त्या कॉम्रेड गोविंद पानसरेंचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संबंध होता तो पुस्तकातला होता. या महामानवांच्या बदनामीचे सातत्याने षड्यंत्र चालू आहे. आणि म्हणून आमचा कवी मित्र प्रश्न विचारतो, अजून किती जणांच्या रक्तानं मातीतली मलिन होणार आहे. भारत दौंडकर आमचा कवी मित्र प्रश्न विचारतो, अजून किती जणांच्या रक्तानं मातीतली मलिन होणार आहे. अरे, दाभोळकरांच्या खुनाची केस नक्की सुलगडणार की तुकारामांसारखी वैकुंठात विलीन होणार आहे. अजून किती जणांच्या रक्तानं मातीतली मलिन होणार आहे. दाभोळकरांच्या खुनाची केस सुलगडणार की तुकारामांसारखी वैकुंठात विलीन होणार आहे. अरे, नुसतंच वैकुंठात काय बघताय, खरं पुष्पक विमान इथंच आहे, माणसात दडलंय पण रडारवर दिसत नाहीये. नुसतं म्हणजे फक्त वैकुंठात काय बघताय, खरं पुष्पक विमान इथंच आहे, माणसात दडलंय पण रडारवर दिसत नाही. अजूनही झाकलंय लिंबू मिरच्याने इथलं अंबर. आमचे श्याम मानव एकटे लढतायत त्या बागेश्वर बाबासोबत, त्या रुद्राक्ष बाबासोबत. अजूनही झाकलंय लिंबू मिरच्याने इथलं अंबर, त्याला काळ्या बावल्यांचा झुंबर आहे. परवा पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, उद्या तुम्हा आम्हा सर्वांचा नंबर आहे. उद्या तुम्हा आम्हा सर्वांचा नंबर आहे. अरे, नुसतंच सीसीटीव्ही कॅमेरे उघडून काय बघताय, जरा जिवंत माणसाचं अंतःकरण उघडून बघा ना. नुसतंच कसे बदलत गेले सीन, पडदे मात्र तेच आहे, गिधाडं तेवढी बदलली, मुडदे मात्र तीच आहेत. आमच्या हातावर शाई लावून घेताना आम्हाला दिसत नाही हो यांचा अडकित्ता. आमच्या हातावर शाई लावून घेताना आम्हाला दिसत नाही यांचा अडकित्ता. अरे, हा देश
म्हणजे श्रीमंतांची महासत्ता आणि गरीब म्हणजे वरतून सोडलेला कडीपत्ता. गरीब म्हणजे वरतून सोडलेला कडीपत्ता. अन्न सुरक्षा विधेयकातला सीधा गोळा करून करून आधीच उकडून गेले अंतःकरणातील जमीन आणि आता तर मिळत नाही भुकेलाही भाकरीचा जामीन. आणि साहेब आता तरी सांगा ना, कुठे आहेत अच्छे दिन, कुठे आहेत अच्छे दिन? अच्छे दिन येतील म्हणून बघा ना, किती जणांच्या स्वप्नांचे खून झालेत, आश्वासनांचे अकाउंट उघडले आणि आमच्याच दुःखाचे अनुदान आमच्याच खात्यावरती तुम्ही जमा केले. आता या देशातल्या इंद्रधनुष्यामध्ये तुमच्या आमच्या दुःखाचा एकही रंग नाही आणि तुम्ही रंगायच्या बाता करताय. आम्ही रंगायचं, राशन कार्डाच्या रंगात रंगायचं, आम्ही रांगायचं, आधार कार्डाच्या आधारानं रांगायचं. या भाकडगाईच्या गोठ्यामध्ये मानवी हक्कासाठी हंबरता हंबरता आमच्या गळ्यामध्ये आश्वासनाची डिजिटल घंटी केव्हा आली हे आम्हाला कळालंच नाही आणि माणसाचं जनावर केव्हा झालं हेही आम्हाला कळालं नाही. या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांची आत्महत्या ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या आहे. फक्त दुर्दैव असं आहे की आभाळावरती FIR आणि जमिनीवर गुन्हा नोंदवता येत नाही. आभाळावरती FIR आणि जमिनीवर गुन्हा नोंदवता येत नाही. हे वास्तव या देशाचं आहे. हे वास्तव बदलवायचं असेल तर या बहुजन महामानवांच्या विचारांचा जागर प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे. या ठिकाणी आमच्या माय मावल्या आहे. मी तुम्हाला सांगेल, वैभवलक्ष्मीचं व्रत नाही वाचलं चालेल, तुकारामांची गाथा, आमच्या वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता घरामध्ये आणा. आपल्या पोराच्या वाढदिवसाला 500 रुपयाचा केक नाही दिला काही फरक पडत नाही, पण मी दावाने सांगतो आपल्या पोरीच्या हातामध्ये तारा राणींची ऑटोबायोग्राफी द्या, तारा राणीचं छोटंसं पुस्तक द्या. ज्या तारा राणीने औरंगजेब बादशाह सारख्या एवढ्या मोठ्या बलशाली माणसाला या मातीमध्ये गाडलं, त्याची कबर खोदली, ती तारा राणी जर आमच्या पोरीने वाचली ना, मी दाव्याने सांगतो तिच्या पदराला हात घालण्याची ताकद एकाही माईच्या लालाची होणार नाही. एवढं सामर्थ्य, एवढं स्फुल्लिंग चेतवण्याचं सामर्थ्य आमच्या इतिहासामध्ये मनगटातली रग आणि काळजातली धग जागृत करू शकेल एवढं स्फुल्लिंग शिव इतिहासामध्ये. आणि म्हणून आपल्या पोरांना पुस्तकं द्या, आपल्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट असू द्या. आमचे मामा देशमुख नेहमी सांगतात, ज्यांच्या घरामध्ये नाही पुस्तकांचं कपाट, येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांचं घर होणार भुईसपाट. जी माणसं वाचतात त्यांची मस्तकं घडतात, ज्यांची मस्तकं घडतात ती कधीही कुणाची हस्तक होत नाही आणि कुणाही पुढे नतमस्तक होत नाही. वाचनाचे संस्कार आपल्या पोरांवरती करा. शिवाजी आपल्या पोरांना कळला तर माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, तुमचा पोरगा सुद्धा व्यसनापासून दूर राहणार आहे, हा आशावाद मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो. शेवटी एवढंच म्हणेल, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. किती प्रतिकूलता असू द्या, घाबरायचं अजिबात नाही, अजिबात नाही. आपल्या पाठीमागे या महामानवांचा विचार वारसा आहे ना, अजिबात घाबरायचा नाही. महात्मा फुले भिलेत का, बाबासाहेब भिलेत का, शिवराजीबाई भिलेत का? अजिबात नाही. आणि म्हणून किती प्रतिकूलता असू द्या, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. ही परिवर्तनाची, ही प्रतिक्रांतीची, ही महामानवांच्या विचारांची वात तुम्हा सर्वांच्या काळजामध्ये तेवत राहो, हा आशावाद या ठिकाणी अर्पण करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.